जय। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जया अंचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे निहाठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वतागवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराचे भावाचे अवतरण अवतरविती निज खूण हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसो निठाय तै वडे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो निहाता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वयपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यः सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेतांबरधरा नित्या श्वेतगन्धानिलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैः ऋषिभिस्तूयते सदा स्तोत्रेण नानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलारदोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। देव बासर असे निरंतर जेथे तेथे देव खोळंबा मज झळंबा म्हण कोंडी देव लागट लाविल्या चट जीवी जडे देव बावळा भावे जवळा लुडबुडी देव न भावा तुका म्हणे गोवा करी कामी। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक
जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा, ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अहितुकी अशा अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही सर्व आज चातुर्मास्याच्या आणि दीपावलीच्या पावन पर्वामध्ये पवित्र श्रीला इंद्रायणीचं तटाक आहे. साक्षात संजीवन समाधीस्थ माऊली आपल्या कल्याणासाठी चंद्रसूर्य असेपर्यंत ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. माऊलींच्या संजीवन समाधीमध्ये माऊली कथा कीर्तनाच्या द्वारा या ठिकाणी तुमच्या आमच्या हृदयाला नित्य जागृती देत आहेत. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. आपण आपल्या स्वस्वरूप स्थितीवर नित्य जागृत असावं आणि ह्या ज्या अनंत कालापासून अनादी कालापासून आपण ह्या जगाला जे सत्य समजलेले आहे ते एक स्वप्न ठरावं. याच्यासाठी माऊली कथा नामकेन प्रकाराने, कशा प्रकाराने, कीर्तन म्हणजे मोठ्याने उच्चारण करणं आपल्याला सांगत आहेत की आता जागा रे बहिणो जागा. अशा प्रकारचं उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत वेदाचा संदेश माऊली सांगत आहेत की तुम्ही उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशुन, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाशी, असं सांगण्यासाठी रात्रंदिवस माऊली या ठिकाणी बसलेले आहेत. विश्वातील हे सर्वात श्रेष्ठ असा अध्यात्माचं केंद्र आहे की ज्या ठिकाणी देवसुद्धा पक्षाच्या रूपाने या ठिकाणी येतात. विश्वातील सर्व तीर्थ इथं दुपारी स्नान करण्यासाठी येतात. अशा प्रकारच्या ह्या पावन क्षेत्रामध्ये आपण भगवंताच्या माऊलींच्या कृपेमुळं हे जे जगद्गुरू तुकोबारायांची गाथा आहे, ज्याला तुकोपनिषद असं म्हणतात. उपनिषद शब्दाचा अर्थ आहे उप आणि नि, उपसर्ग पूर्व शद्रुलू धातूपासून उपनिषद शब्द व्युत्पन्न आहे. त्याचा अर्थ ह्या सर्व संसाराच्या विषयी असणारी सत्यत्वबुद्धी किंवा आपल्याला प्राप्त झालेला जन्ममरण परंपरेचा बंध याच्यातून कायमचं सोडवणारं जे तत्त्वज्ञानाचे वचनं आहेत त्यांना उपनिषद असं म्हणतात. आणि इथं तुकाराम महाराजांचं हे उपनिषद आहे की तुकाराम महाराज म्हणतात की जरी मराठीतून बोलत असलो तरीसुद्धा तुका तरी सहज बोलेवानी, तया घरी वेदांत वाहे पाणी. जिथं वेदांतातल्या उपनिषदातल्या मंत्रांनी पाणी व्हावं म्हणजे अत्यंत आनंदित व्हावं आणि ह्या जगद्गुरू तुकोबारायांच्या लीला विग्रहाची सेवा करावी असं त्या मंत्रांना वाटतं. आणि त्या मंत्रांना जामिता नसती, मंत्रांना कधी आळस नाही असं जे वर्णन केलेलं आहे. तरीसुद्धा 4,500 किंवा 4,000 मंत्र उपनिषदांचे आहेत. पण तुकाराम महाराजांनी 4,000 चौचरणी, 6 चरणी, काही 102 चरणी असे अभंग लिहून या ठिकाणी हे उपनिषद सहज 24 वेदांचे केलेसे विवरण अर्थही गहन करुनिया. आणि त्या तुकोपनिषदाचं चिंतन करण्यासाठी आपण जिवंत आहोत. आपले श्वासोच्छ्वास चालू आहेत ते लोहऱ्याच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थ आहेत. याचं कारण ज्या भगवंताने आपल्याला जे मनुष्य शरीर दिलं आहे ते केवळ भगवंताच्या प्राप्तीसाठी दिलेलं आहे आणि ती भगवत प्राप्ती व्हावी, आपल्या जीवनातील दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी आणि आपल्याला परमानंद, निरतिशय आनंद, ब्रह्मानंद किंवा अविनाशी सुख आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून आपण माऊलींच्याच अनुग्रहाने आणि त्या माऊलींचं असणारं अहितुकी दयाळू हृदय आहे. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. या रीतीनं माऊलींनी आपल्या त्यांच्या चरणाजवळ ठेवून आपल्या मातृहृदयाने किंवा ज्याला आपण म्हणतो आपलं माऊलींचं मायपोट इतकं मोठं आहे की ह्या विश्वातील कोणताही दुष्ट नष्ट खाष्ट चांडाळ जरी असला तरी त्यालासुद्धा ब्रह्मानंदाचा ढेकर यावा, त्याच्या जीवनामध्ये निरंकुशात तृप्ती त्याला प्राप्त व्हावी म्हणून तुकोबारायांच्या माध्यमातून बोलविले बोल पांडुरंगे. अशा प्रकारचं पांडुरंग परमात्म्याने तुकाराम महाराज म्हणतात साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, बोलविता धनी वेगळाची. परमात्म्याने हे या ठिकाणी नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊनिया. साक्षात नामदेवरायांसहित पांडुरंगाने येऊन हा आदेश झालेला आहे की उरले ते शेवटी लावी तुका. 96 कोटी
अभंग झाल्यानंतर हे 4 कोटी किंवा या ठिकाणी त्याचं प्रतिनिधित्व करणारे हे 4098 अभंग जे आहेत ते मानवी पृथ्वीवरचा कोणताही मानव असला आणि जोपर्यंत त्याला चंद्रसूर्य आहेत आणि कोणत्याही मानवाला जोपर्यंत दुःखाचं संबंध रहित अशा सुखाची इच्छा आहे आणि अशा पुरुषाला जर जीवनामध्ये डोळे झाकून ते सुख प्राप्त करायचं असेल आणि दुःखातून निर्मुक्त व्हायचं असेल तर तुकाराम महाराजांच्या शब्दाचं चिंतन करावं. त्या शब्दाच्या अर्थाचं चिंतन तर केलं, आता जसं आपण करत आहोत त्या भाग्याला तर पारच नाही, तये जोडी पार नाही इतकं भाग्य आहे. पण हे जरी नाही मिळालं, असाच सत्संग किंवा हे ज्ञानसत्र काय आपल्याला 12 महिने ऐकायला मिळणार नाही. परंतु तुकाराम महाराज मात्र जर गाथा आपण आपल्या छातीशी ठेवला तर आपल्याला दररोज तुकाराम महाराज बोलणार आहेत. आणि तेही तुकाराम महाराज हे आपली माऊली आहे. आईला जसं लहान मुलं आणि तान्ह आणि पारठ हे दोन्ही सारखे असतात, त्याचप्रमाणे गीता माऊली नसे जाणे तसे, तसं हे गाथारूपी जी माऊली आहे तुकोबारायांचं जे मातृहृदय आहे त्याच्यामध्ये केवळ ह्या ग्रंथाच्या अभंगाच्या दररोज पारायणाच्या खेपा केल्या तरीसुद्धा त्याला मोक्षच प्राप्त होईल. अशा प्रकारचं हे अक्षर वाङ्मय आहे, अविनाशी अशा प्रकारचं वाङ्मय आहे आणि त्या वाङ्मयाचं आपण चिंतन करीत आहोत. म्हणून आपले खरे श्वासोश्वास हे कारणी लागत आहे. कोणी दिपावळीचा दुसरा भौतिक आनंद घेईल किंवा सुट्टीचा आनंद घेईल, परंतु ही खरी जीवनामध्ये ज्याला सुट्टी किंवा मुक्ती म्हणतात ते त्या मुक्तीचं साधन आहे जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेचं चिंतन आणि ते आपण करण्याला प्रवृत्त झालो. म्हणून खऱ्या अर्थाने जगातल्या लोकांना कुठेही सुख वाटो, परंतु आपल्याला माहीत आहे की सुख एक हेची ठाई बहुपायी संतांचे, संतांच्या संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. सुख शोधायचं असेल तर केवळ आपला काळ सत्संगती जेवढा घालता येईल, जितका काळ चिंतने सरेतो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. खरं जीवनाचं मंगल हे एक तर आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे किंवा देवाची दुसरी रूपं असणारी संत, ह्या दोघांच्या संगतीत राहिलं तर मनुष्याला जीवनात दुःख ते कैचे नये स्वप्नाशी, दुःख कधी स्वप्नात येणार नाही. पण व्यावहारिक अडचणीचं काय तर वृद्धिसिद्धी झाल्या कामारी दासी. सगळ्या वृद्धिसिद्धी तुमच्या घरात पाणी भरतील एवढं ऐश्वर भगवत कृपेनं आणि संतांच्या आशीर्वादाने जीवाला प्राप्त होतं. पण जीव भ्रमले या कामे जीवाने जे खरं सुखाचं साधन आहे त्या 2 साधनाला त्यांनी सांगितलं की सुखरूप आयसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारे खातो. मनुष्याने दिवसातून एकदा तरी पश्चाताप व्यक्त करावा की माझ्या जीवनात मला आज संत संगती घडली नाही किंवा माझ्या जीवनात आज परमात्मचिंतन घडलं नाही. आणि ज्या दिवशी आपल्याला परमात्मचिंतन किंवा जेवढे क्षण आपल्याला संत संगतीत मिळतील तर त्या आपल्या जीवनातले सुवर्ण क्षण आहेत असंच त्याला वाटलं पाहिजे. त्याने स्वतःची पाठ थोपटून घेतली पाहिजे किंवा माझा जो काही काळ आहे तो काळ योग्य रीतीनं ते कालयापन झालेलं आहे असं त्याला वाटलं पाहिजे. आणि काही गरज नाही महाराष्ट्रात जन्मलेला माणूस असावा आणि त्यांनी तुकाराम महाराजांचा गाथा हा आपला जीवनग्रंथ करावा आणि एवढी तुकाराम महाराजांच्यावर श्रद्धा ठेवावी की तुकाराम महाराज म्हणतात तेच सत्य आहे, त्याच्या वाचून जगात दुसरं सत्य असू शकत नाही. कारण त्यांनी अत्यंत कळकळीनं सांगून ठेवलं की तुका म्हणे चाखोनी सांगे आणि माझा अनुभव आहे अंगे. तुम्हाला मी हे गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे, मी याचं रसास्वादन केलेलं आहे, हा आनंद भोगलेला आहे. बाहेरून आमचं जीवन जर पाहिलं तर दुष्काळ्या आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एका अन्न करिता गेली, अशी आमची भौतिक जीवनातली संसारी जीवनातली स्थिती आहे. या ठिकाणी तुका वेडा अविचार करी बडबड फार असं आमच्या संबंधाने लोक बाहेर बोलतात आणि स्त्री आमच्या डोळ्यासमोर अन्न करता गेलेली आहे आणि दुसरी स्त्री जी केली तर ती स्त्रीसुद्धा या ठिकाणी कर्कश स्वभावाची आहे. आणि अशा वेळेलाही आमच्या जीवनामध्ये मात्र आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची काय सांगो झाले काहीची आबाही, पुढे चाली ते हे आवडीने. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तर फडू घ्या रे तुम्ही, सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे ओहू नका रानभरी, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शुरदाता, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा अशा तुकोबारायांच्यावर आपण नितांत श्रद्धा ठेवून जेवढे शब्द आपल्याला कळतील आणि नाही कळाले तरीसुद्धा आपण त्या शब्दांचं पारायण
किंवा त्या आपण नेहमी एक म्हणतो त्या शब्दांशी झुंज खेळायची म्हणजे त्यांना बाजूला नाही सारायचं, त्यांना छातीला लावायचं आणि त्याप्रमाणे ह्या शब्दांची सेवा केली तरी त्या शब्दांचा अर्थ त्या जीवाला निश्चित कळणार, त्या अर्थाचा समन्वय करणार आणि त्याला जे तुकोबारायांची अनुभूती आहे, असं नाही की तुकोबारायांची गाथा वाचली आणि काय तुकाराम महाराजांचं ऐश्वर, आपण कोणी मी तवा अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, अशी जी आपल्या प्रकारे आपण आपल्याकडे कमी करून घेतो, आपल्याकडं कमीपणा घेतो, हा नम्रता म्हणून घेणं वेगळं. परंतु वस्तुस्थितीनं मात्र असं आहे की जगद्गुरू तुकाराम महाराज ज्या अनुभवावर आरूढ झाले तोच अनुभव त्यांना आपल्याला द्यायचा, त्याच्यापेक्षा कमी थोडासुद्धा भेद तुकाराम महाराजांना आवडत नाही. म्हणून आपण या महाराष्ट्रात जन्मलेल्या मनुष्याने यावर्षी तर असं भाग्य आहे की तुकोबारायांच्या वैकुंठगमनाला 375 वर्ष होतं, म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वरी जी ज्ञानेश्वरी या ठिकाणी झाली तर त्यालाही काय त्याला म्हणतो आपण सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव त्याचा आहे. आणि एकनाथ महाराजांचं जे निर्याण आहे तर त्या निर्याणाचं या ठिकाणी रौप्य महोत्सव आहे, चतुशतकोत्तर रौप्य महोत्सव. एवढे योग आलेले आहेत. हे वर्ष जे आहे आपलं विजेपर्यंत षष्टीपर्यंत समाधी सोहळ्यापर्यंत, ते याच्यामध्ये केवळ हे ती प्रस्थानत्रयी वारकरी संप्रदायाची हे जगामध्ये कोणाच्याच वाट्याला आलं नाही, हे फक्त वारकरीच्या वाट्याला आलेलं आहे. म्हणजे वारकरी जीवनामध्ये वाट्याला आलेले म्हणजे जे घेईल त्याचा बोध आहे, सर्वांसाठीच हे वाङ्मय निर्माण झालेलं आहे. पण ज्याला मराठी भाषा कळते, ज्याला महाराष्ट्रात जन्म झालेला आहे, तर अशा पुरुषांनी किंवा स्त्रीनं केवळ ह्या 3 ग्रंथाचं ह्या कालामध्ये चिंतन केलं तर त्या ठिकाणी जगातली मेरूपासोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो पडी भरे चित्त न दाटे. मेरू पर्वतापेक्षा जीवनात मोठी दुःख आली, दुःख तर प्रारब्धाने येणारच आहे. लोकांना वाटतं की परमार्थ केला की सुखच राहून दुःख जावं. सुखदुःखाचे आकाश जसं आहे त्या निरभ्र आकाशामध्ये ढग येतात आणि ढग जातात, तसं स्वप्नात नाही का सुख आणि दुःख होत, त्याप्रमाणे जीवनात सुखदुःख येत राहणार. पण खरं काय आहे? खरं आहे ती सुखदुःख ज्याला कळतात. सुख आलं गेलं, दुःख आलं गेलं, परंतु ते सुख राहिलं नाही, दुःख राहिलं नाही, पण मी राहिलो ना. याचा कारण मी सुखाच्या आधी आहे आणि दुःखाच्याही नंतर आहे. मी नित्य निरंतर असणारा आत्मा, अविनाशी आत्मा मी आहे. आणि हे संत तत्वमसी विद्या किंवा ब्रह्मविद्या ही आपल्याला उघड करून सांगण्यासाठी संतांनी अवतार घेतले की ज्या ठिकाणी ज्ञानोबारायांना मधुकरीसुद्धा मिळू नये त्याच ठिकाणी त्यांनी ह्या तत्त्वज्ञानाचा उद्घोष करून सगळ्यांना सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी किती विपत्कालाला सामोरं जावं लागलं, परंतु तुम्हाला आम्हाला मात्र सांगितलं की तुम्ही या ठिकाणी मरके जीव नाहीत, सुखदुःख भोगणारे जीव तुम्ही भोगते नाहीत, तर अमर आहा खरे की पाहा खोटे हे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. अशा प्रकारचा ह्या देहाला तुम्ही मी समजू नका. 3.5 हाताचा रस रक्त मांस मलमूत्र यांनी बनलेला हा जो देह आहे तो देह नाही, तुम्ही सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहात. आणि त्या आत्मानंदाचा भोग तुम्हाला कोणत्याही काळात, कोणत्याही देशात, कोणत्याही वस्तूचं दर्शन करत असताना तुम्हाला आजी आनंदुरे जिकडे पाहावे तिकडे बाई श्रीवारी वाचून दुजे नाही. एक भांडे घासणारी मोलकरी नसली आणि एखादी सम्राज्ञी असली किंवा एखादा राजा सम्राट असला आणि एक हमाल असला तरीसुद्धा त्यांचा आनंद सारखाच ते भोगू शकतात. आणि ही जी गुरुकिल्ली आहे हे सांगण्यासाठी संतांनी चोखोबारायांच्या रूपाने, सोयराबाईंच्या रूपाने भगवान परमात्म्याने असे अवतार धारण केले आणि तुमच्या आमच्या बुद्धीवर हा परमार्थ तत्व जे आहे, जे सत्य आहे ते सत्य आपल्या आरूढ केला आणि आपल्या बुद्धीवर आरूढ करण्यासाठी त्यांनी निकराचा प्रयत्न केलेला आहे. असं असून आपण जर ह्या वाङ्मयाच्या ऐवजी वर्तमानपत्र, टी व्ही, मोबाईल याच्यामध्ये ह्या सुखाचा शोध घेतला, आपण स्वतः श्रीमंत असतानाही, ज्याला माऊली सांगतात की एखाद्याच्या परवरामध्ये मोहरा पुरलेला असाव्या सुवर्णाच्या आणि तो मात्र वरी बैसोनी उपवास करी का दरिद्री जी आहे. काय निदैवाच्या पर्यावरी लोह्या रुतलिया हाती सहस्रवरी
का वरी बैसोनी उपवास करी का दरिद्रे जिये. तो मनुष्य दारिद्र्याने जगत असतो कारण का तो अभागी आहे. तसं या ठिकाणी आपण महाराष्ट्रात जन्माला आलो आणि हे संत वाङ्मय सोडून आपण जर कुठं सुखाचा शोध केला तर आपल्याला जिथं सुखच नाही, ज्या ठिकाणी आनंदच नाही, त्या आनंदाच्या दुःखाच्या ठिकाणी आपण कितीही वर्षानुवर्ष जन्मच्या जन्म जरी सुखाचा शोध केला तर कधीही सुख आपल्याला स्वप्नात देखील येणार नाही. ही वस्तुस्थिती असतानाही या ठिकाणी असं आहे की लोह परिसाशी रुसले सोनेपणाशी मुखले, तेथे कोणाचे कायबा गेले ज्याचे त्यानेच अनहित केले. तो या ठिकाणी संत सांगतात लोखंड परिसाला रुसलं, जर ते परिसाला स्पर्श केला तर त्याचं लोखंडाचं सोनं होणार, त्याच्या जीवनाचं सोनं होणार. परंतु ह्या संत वाङ्मयाला सोडून आपण किती कथा कादंबऱ्या वाचल्या किंवा पेपरच्या त्या वर्तमानपत्र म्हणतात, याचाच अर्थ असा आहे की 24 तास त्याचा थोडासा उपयोग आहे. तोही जर ज्यांनी जसं अन्न नाही घेतलं तर मनुष्य मरेल, तसं वर्तमानपत्र वाचलं नाही तर किंवा टी व्ही पाहिला नाही तर मनुष्य मरणार नाही. लोकांना म्हणतात की आम्हाला तसं जेवण जात नाही, परंतु तो त्यांचा भ्रम आहे आणि तो भ्रम त्यांनी प्रयोग केला असता सहजच तो त्यांच्या लक्षात येण्यासारखा आहे. तसं हे वाङ्मय जे आहे, ह्या वाङ्मयासाठी आपण दिवसातला काही काळ दिला आणि कळो न कळो आणि जेवढं कळेल तेवढं तुकाराम महाराजांच्याकडं प्रार्थना करायची, जेवढा भाग आम्हाला कळला तेवढा आमच्या अनुष्ठानात येऊ दे, आचरणात येऊ दे, आमच्या अनुभवात येऊ दे. ज्या महात्म्याच्या ठिकाणी असं सामर्थ्य आहे की आजपर्यंत सगळे पुराणं पहा, वेद पहा, परंतु रामेश्वर भट्ट म्हणतात कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊनी निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संतात ओशविले. निळोबाराय सांगतात की आत्तापर्यंत रामेश्वर भट्टसुद्धा सांगतात मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर कोणी सांगा. ह्या रसरक्त मांस मेद अस्ति मज्जा यांचं हे असणारं घाणेरडं शरीर आणि ते शरीर कधीही पवित्र होत नाही. ज्या शरीराच्यामध्ये किती कोणी असला तरी अशा प्रकारचे हे शरीर कधी पावन होऊ शकत नाही, कारण हा विष्ठामूत्रांचा कोथळा आहे. आणि असं शरीर तुकाराम महाराजांनी इतकं पवित्र केलं की पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जवदे अच्युत सर्व काळ. तर ते देह घेऊन मानव देह घेऊनी निजधामा गेले. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. अशा प्रकारचं मानव देव घेऊनी निजधामा गेले, अशा प्रकारचं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता भगवत कृपेने ज्यांनी स्वतः पुरुषार्थाने प्राप्त करून घेतलेले आहे. आणि अशा जगद्गुरू तुकोबारायांच्या अवताराच्या नंतर आपला जन्म झालेला आहे, तेव्हा ह्या तुकोबारायांच्या वाङ्मयाची कास धरून तुकोबारायांच्या चरणाशी नम्र होऊन आपण जर ह्या शब्दांचं कायम आलोडन करीत राहिलो, विचार करीत राहिलो, वाचन करीत राहिलो तरी आपल्या जीवनाचं सोनं होईल. अशा प्रकारचं ह्या जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाचं यथाशक्ती यथामती चिंतनाचा योग या ठिकाणी चालू आहे. आज या जे व्याख्यान होतं ते व्याख्यान होतं गुरुवर्य प्रातस्मरणीय वंदनीय चंदेले नाना, परंतु त्यांना अचानक कोर्टाची तारीख आल्यामुळं त्यांना जावं लागलं. म्हणून या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो गरिबी हटाव त्याप्रमाणे थोडंसं चिंतन करायचा प्रयत्न करायचा. वेळही थोडा आहे आणि ह्या अभंग थोडेसे वेगळी त्याची भाषा आहे, परंतु आपण त्याचं काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. देव बासर असे निरंतर जेथे तेथे, देव खोळंबा मज झळंबा मुहन कोंडी, देव लागट लाविल्या चट जीवी पडे जडे, देव बावळा भावे जवळा लुडबुडी, देवन व्हावा तुका म्हणे गोवा करी कामी, देव खोळंबा मज झळंबा म्हणून कोंडी. हे जे अभंग आहेत हे अभंग आता आपल्या पुढं वाचून दाखवले आणि बरेचसे अभंग सारखेच आहेत.
तर त्याच्यामध्ये ही जी भाषा आहे साधारणतः 300 वर्षापूर्वी आहे आणि आजही जुन्या लोकांच्या तोंडात हे शब्द आहेत. आपल्याला मात्र ते शब्दकोशातूनही पाहिले तरी लागत नाहीत, परंतु त्याचा एक विचार जे पूर्वसुरींनी केलेला आहे त्याच्या आधाराने आपण थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा. याच्यामधली एक भाषा आहे, तुम्ही म्हणाल की हा अभंग आहे, आता काय सांगणार आहे आपल्याला अभंग. तर या अभंगामध्ये तुकाराम महाराज भगवंताशी प्रेमाचा कलह किंवा भांडण करीत आहेत. आणि हे कोण करू शकतो? देवाच्या नंतरही असं आहे की भगवत प्राप्ती झाली की आपले जे संत आहे ते थांबून राहत नाही. कारण जरी देवप्राप्ती झाली तर आयुष्य उरलेलं आहे आणि जोपर्यंत ते आयुष्य उरलेलं आहे ते पुन्हा काय करायचं? भगवंताच्या भक्तीमध्येच त्याचं वेच करायचा, त्याच्यामध्येच ते खर्च करायचं. अशा प्रकाराने एकदा पांडुरंग पाहिला की काय बैसला चित्ती देखिला डोळा बैसला चित्ती. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं की तो चित्तातच कायमचा ठसलेला राहतो आणि त्यामुळं आपण जरी प्रयत्न केला तरी तो देव पुन्हा त्या हृदयातून जात नाही. भगवंताची राहण्याची जागा म्हणजे भक्ताचं असणारं जे अत्यंत स्वच्छ असणारं, पवित्र असणारं, एकाग्र झालेलं, अनन्य झालेलं जे चित्त आहे तिथंच राहे धरून या थारा. त्याला जरी चित्तातून काढायचा प्रयत्न केला तरी ते परत परमात्मा त्याच्या चित्तातून जात नसतो. म्हणून हे जे साक्षात्कारी अशा प्रकारचे संत आहेत ते संत नंतरही परमात्म्याच्या संगतीतच राहतात. परमात्म्याची संगती म्हणजे तुका म्हणे देवा आणि चिंतन हे तुझी सेवा. भगवंताचं चिंतन करणं हीच त्याची काय आहे? सेवा आहे. आणि ते चिंतन करत असताना आपल्या व्यवहारात जसं आपण एखाद्या मनुष्यावर, आपल्या मुलावर, मित्रावर, पत्नीवर जे प्रेम करतो त्याच्यामध्ये कधी काही कायम सात्विक अशा प्रकारचं अगदी ज्याला म्हणतात की मॅनर्स, एटिकेट्स याला धरून बोलणं असं काही नसतं. प्रेमळच बोलणं. कधी कधी आपण प्रेमाच्या माणसावर रागावतो सुद्धा, कधी त्याला टोचून पण बोलतो आणि त्याच्यामध्येच मनुष्याला आनंद वाटतो. भागवतामध्ये असं लिहिलं आहे, पती पत्नीच्या गृहस्थ जीवनात सर्वात सुखवंत असेल तर जेव्हा ते पती किंवा पत्नी एकमेकाला चेष्टेमध्ये थोडं टोचून बोलते, तेच ह्या संसारामध्ये सर्वात मोठं सुख आहे असं भागवताच्या मला वाटतं 7व्या स्कंदामध्ये सांगितलेलं आहे. तसं ही जशी गोष्ट संसारात आहे तशीच देव आणि भक्त दुजा नाही विचार. जसं स्त्री आणि पुरुष यांचं जे ऐक्य आहे, त्यांची शरीरं 2 आहेत परंतु त्यांचं मन एक आहे. आणि ज्यांच्या जीवनामध्ये, संसारामध्ये वी आर फ्रेंड्स विथ 2 बॉडीज बट 1 हार्ट. आपण दोघे मित्र असं आहोत की आपली शरीरं 2 आहेत पण आपलं हृदय मात्र एकच आहे. तसं देव आणि भक्त दुजा नाही विचार. देव आणि भक्त यांच्यामध्ये दिसायला 2 आहेत परंतु त्यांचं ऐक्य झालं आहे. त्यांना अद्वैताचं ज्ञान झाले. मी ते तू आणि तू ते मी, कुकुड हे लाडसी. आणि अशा प्रकाराने कधीकधी भगवंताशी जेव्हा भक्ताचा संवाद होतो त्या संवादामध्ये भगवान हा काय आहे? सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता आहे. अशा प्रकारचा जर भाव, आदरपूर्ण भीती राहिली तर जीवनामध्ये एवढा रस येत नाही. त्याच्यापेक्षा हे जी ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मका भक्ती आहे त्याच्यामध्ये कल्पित देव जेव्हा बोलतो, देव भक्ताला बोलतो किंवा भक्त देवाला बोलतो त्यामुळे 2 असल्याशिवाय व्यवहार घडत नाही. परंतु जर त्याच्यामध्ये दोघंही जर सत्य आहेत असं मानून जर केला तर त्या व्यवहारामध्ये आनंद पण येत नाही. म्हणून कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम. भक्तीसाठी देवच काय करतो? एका अंगी दोन्ही झालीसे निर्माण देव भक्तपण स्वामी सेवा. असं तुकाराम महाराजांनी हे सर्वच आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये हा भक्त देवाशी संवाद करत राहतो आणि संवाद करताना कायम त्यांची अशी स्तुती करत नाही का तुम्ही सर्वज्ञ आहात, सर्वशक्तिमान आहात, असं करत नाही. आणि मी तो अनाथ अपराधी असं म्हणत नाही. कधीकधी देवाला म्हणतो सुद्धा, माझ्या भावे काय तुझं देवपण ते तू का जाणं विसरलाशी. देवा तुला कोण विचारतं? नाही तरी तुझं कोण पुसते? तुला कोण विचारत होतं? आम्ही भक्त आहेत म्हणून तू देव आहे. नाही तर नास्तिक लोकांनी तुझा विचार तरी केला का? म्हणून आमच्यामुळं तुला देवपण आलं. अशा प्रकाराने. आणि असं म्हणताना देवाला सुद्धा रोषे प्रेम दुनवटे पडियंतयाचे. आवडीचा माणूस रागाने बोलला का त्या समोरच्या माणसाला अधिक आनंद होतो. तसाच देवभक्तपणाचा हा व्यवहार या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात. आणि हे सांगत असताना
असताना इतकी देवाची निंदा करतात की आपल्याला वाटतं की देवाला बोलतात, सर्वज्ञ परमात्म्याला असं बोलतात. परंतु ज्या वेळेला खरं हे अद्वैत तत्त्वज्ञान होतं की मी आणि परमात्मा दोन नाहीत, आपण दोघं एकच आहोत, मी आणि तू याच्यामध्ये यत्किंचितसुद्धा भेद नाही. देव आणि भक्त आणि भक्त आणि देव. त्यांनी सांगितलं देवते संत आणि संत ते देवते संत, देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. या ठिकाणी हे जीवभावाचं आणि ईश्वरभावाचा एक केलेला मायावी एक खोळ पांघरलेले आहेत. पण त्याच्या आतमध्ये असणारं तत्त्व जे आहे ते सच्चिदानंद स्वरूप तत्त्व देवाचं आणि भक्ताचं एकच आहे. आणि हे जाणल्यानंतर जेव्हा अशा प्रकारचा आता तुकाराम महाराज ह्या अभंगांमध्ये जो विचार सांगतात किंवा जो संवाद करतात, या संवादातून मनुष्याला आणखीन साधकाला आनंद निर्माण होईल अशा प्रकारची स्थिती. पण हे करण्यासाठी जेव्हा पत्नी पतीला बोलते तेव्हा तिनं आत्ताच आपलं विचार झाला की तिनं आपलं सर्वस्व जे आहे ते पतीला अर्पण केलेलं असतं. तसं भक्तांनी देवाला समर्पण केलं की त्याला सर्व करण्याचा अधिकार होतो. आणि अशा ठिकाणी ही निंदा केली तर ती निंदा होत नाही किंवा त्या निंदेमध्ये तात्पर्य नसतं, तर त्या निंदेमधून स्तुती केली जाते. वर दिसायला असते निंदा आणि आतून असते स्तुती. अशा प्रकारे काय आपण एखाद्या मनुष्याला म्हणतो तू मोठा शहाणा लागून गेला. आता शहाणा लागून गेला काय वाईट आहे का? पण त्याचे लगेच डोळे वाटारतात. म्हणजे याचा अर्थ शहाणावर म्हटला पण मला तू वेडा म्हणतो असा त्याचा अर्थ आहे. तसं इथं तुकाराम महाराज जरी देवाला तू बासर लागट असं काही जरी म्हटले, लोचट असं म्हटले तरी देवाला तितका काय होत असतो, आनंद होत असतो. हा एक बोलण्याचा प्रकार आहे. हे साहित्यामध्ये याला व्याजस्तुती नावाचा अलंकार म्हणतात. व्याजस्तुती म्हणजे खोटी स्तुती. कधीकधी स्तुती केलेली असते परंतु तिथं काय असते, निंदा असते. आणि कधी निंदा केलेली असते तिथं स्तुती असते. याला व्याजस्तुती नावाचा अलंकार आहे. हे जर आपल्याला लक्षात घेतलं तर मग आपल्याला याचं रसास्वादन करता येतं, अथवा जर केलं नाही तर येत नाही. घडलेली गोष्ट सांगतो की हरिभक्तपरायण वैकुंठवासी गोविंद महाराज केंद्रे त्यांचं जेव्हा विशेषांक काढला त्यांच्या पुण्यस्मरणात निमित्ताने, त्यावेळेला आपल्याला एक लेख लिहायला सांगितला. तो लेख मी व्यासस्तुती अलंकारामध्ये लिहिला. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर मग त्यांनी जेव्हा ते प्रकाशन केलं त्यावेळेला तिथं फोटो टाकला आणि लेख टाकला नाही. तर असं मला वाटलं चुकून राहिला असेल, म्हणून मी म्हटलं लेख कसा राहिला. तर त्यांनी सांगितलं महाराजांचं इतकं तुमच्यावर प्रेम होतं आणि तुम्ही त्यांची एवढी निंदा कशी याच्यामध्ये केली असं ते म्हटलं. ते कारण का तर त्यांना असं, मग त्यांना मी त्याचं सगळा लेखाचा अर्थ सांगितला. मग त्यांना इतका आनंद झाला की ते म्हणते आम्हाला काय माहिती ह्याचं हे व्याजस्तुती अलंकार आहे म्हणून. तसं हे तुकाराम महाराजांचं ह्या व्याजस्तुती अलंकारातलं हे वर्णन आहे. तर त्याच्यामध्ये सांगतात की देव बासर असे निरंतर जेथे तेथे. ह्या जर एखाद्या माणसाची असं प्रकारचा प्रेम कलह करायचा असेल तर अगोदर दोघांचं खूपच प्रेमाचा पराकोटी असली पाहिजे, प्रेमाला उधाण आलेलं असलं पाहिजे, आणि त्यावेळेला हे भांडण शोभतं. नाही तर तसं शोभत नाही. आता गुरु आणि शिष्य यांच्या मर्यादा ठरल्यात का नाही, की शिष्य हा शिष्यच राहील, गुरु हे गुरुच राहतील. त्यांच्या आज्ञेत काय उपदेशंती ते ज्ञानाचा उपदेश करतात. पण कधी करतात, तद्विधी प्रणिपातेनं. शिष्यांनी त्यांना दररोज प्रणिपात केला पाहिजे. नंतर पुन्हा काय परिप्रश्नेनं त्यांना मोकळ्या मनाने प्रश्न विचारले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा काय आहे ते तर सेवा हा दारवंटा. सेवा हा त्याचा काय आहे, जसं आपल्याला घरात प्रवेश करायचा झाला तर उंबरठ्यातून प्रवेश होतो, तसा प्रवेश होत नाही. तर या ठिकाणी उंबऱ्यातून प्रवेश होतो, तसं सेवा हा उंबरा आहे आणि त्याच्यातून श्रीगुरूंच्या स्वरूपापर्यंत आपल्याला जाता येतं किंवा आपल्या स्वरूपाची ओळख करून घेता येते. परंतु गुरु शिष्यांचं गुरु शिष्याचा माऊलीनं लिहिलं स्नेहो लहाना. अर्जुनाचा आणि भगवंताचा इतका स्नेह होता की स्नेह शब्दाचा अर्थ इमिदा स्नेहने. म्हणजे जर एखादी बुळबुळीत पदार्थ असला आणि त्याच्यामध्ये जर माशी बसली, किती तडफडली तर तिला बाहेर निघता येत नाही. तसं देवाचं आणि भक्ताचं झालेलं असतं की त्यांनी स्वतः प्रयत्न केला की यांचा संबंध सोडायचा, तो संबंध सुटत नाही. त्याच्यामुळे एका वाचून राहूच शकत नाही. अशा प्रकारची जेव्हा स्थिती येते त्यावेळेला हे अशा प्रकारचं प्रेम कलह किंवा याच्या ठिकाणी कलह भक्ताचं आणि भगवंताचं प्रेमाने झालेलं भांडण, ह्या भांडणामध्ये उलट आनंदाची अभिव्यक्ती होत असते. घडलेलं उदाहरण सांगतो की प्रातस्मरणीय परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी महाराजांचे गुरु कैवल्याश्रम स्वामी महाराज, त्या काशीला त्यांना काही त्रास झाला, लघवी बंद झाली
आणि ते एकदम विरक्त संन्यासी होते, काही व्यवस्था नव्हती. म्हणून त्यांनी स्वामींना पत्र दिलं की अशा प्रकारचा मला त्रास आहे. मग स्वामी महाराजांनी त्यांना बोलवून घेतलं आणि ससून हॉस्पिटलमध्ये त्यांचं ऑपरेशन केलं प्रोस्टेटचं. आणि नंतर त्यांना विश्रांतीसाठी इथं आणलं. चैत्र महिना होता, भरपूर ऊन वगैरे होतं, उन्हाळा कडक होता. स्वामी महाराज मधुकरी आणायचे, नंतर त्यांना भोजन वगैरे घालून नंतर भांडी वगैरे घासायचे आणि त्यांची सर्व व्यवस्था पाहायचे. तर एक दिवस ते ओट्यावर बसले, त्यांचं भिक्षा झाली आणि ते तिथं बकुळीचं झाड आहे बघा, त्या झाडाचं एक ओट आहे, त्या ओट्यावर स्वामी महाराज स्वतः भांडी घासायला लागले. आणि त्या कैवल्याश्रम स्वामींनी त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी दिसलं आणि स्वामी महाराजांनी भांडी घासताना पाहिलं, पाणी दिसलं. त्यांना वाटलं स्वामींना काही त्रास आहे, म्हणून त्यांनी लगेच विचारलं, स्वामी महाराज काही तुम्हाला त्रास आहे का, काही जेवणाचा काही त्रास झाला का तुम्हाला का? ते म्हणजे नाही, काही त्रास नाही. मग तुमच्या डोळ्यात पाणी का आलं? तर त्यांनी सांगितलं की तुमचं आणि माझं वय जवळजवळ सारखंच आहे आणि तुम्ही इतक्या उन्हामध्ये अनवाणी पावलांनी जाता, मधुकरी आणता उन्हामध्ये आणि पुन्हा मला जीव घालता आणि भांडे घासता म्हणे, याचं मला फार दुःख होतं. म्हणे मग रडता कशाला, या इकडे घासा भांडी म्हणे, मग असं भांडी घासा, रडता कशाला म्हणे. आता वरवर दिसताना आपल्याला ही अमर्यादा आहे असं वाटतं की नाही, परंतु ही अमर्यादा नाही. अगोदर केलेल्या त्या सेवेचा इतकी पराकोटी आहे की आपलं स्वतःचं जीवन जे आहे ते स्वतंत्र ठेवलंच नाही. अशा वेळेला त्यांना भांडण्याचा अधिकार येतो आणि ते भांडण जगद्गुरू तुकोबारायांचं परमात्म्याशी चाललेलं आहे. परमात्म्याला वरून दिसायला, आता हे खूप बराचसा विषय, पण आपण धावता धावता याचं थोडंसं चिंतन करू, त्याची एक दिशा म्हणून आपण घेऊ. दुसरी गोष्ट अशी की काहीच चिंतन न करता हे सांगता येत नाही असं कशाला म्हणायचं, वेळ नाही राहिला असं म्हणायचं आणि राहिलेला विषय जो आहे तो घ्यायचा. तर ते सांगतात की देव बासर असे निरंतर जेथे तेथे. देवाला आपल्याकडे जुनी लोक म्हणतात बघा, हे बासराटा, लहान मुलांना वगैरे म्हणतात. तर याचा अर्थ बासर ही तुकाराम महाराजांनी शब्द योजला आहे. त्या बासर शब्दाचा अर्थ स्वच्छंदी, म्हणजे मनाला वाटेल तसं करणारा. परमात्म्याला काय तुझा अवघे होऊ येतोय, परमात्म्याला काय वाटेल ते होतं. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. देव काय रामरूपात आणि कृष्ण रूपातच आला आहे असं नाही, मत्स्य कुर्म वराह इत्यादी रूपातच आला आहे. तो स्वच्छंदी आहे. आणि देव भटका आहे. देव भटका आहे म्हणजे काय, कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता. काय बघता काय, आम्हा ठेवी पाठीकडे आणि आपण कळी काळाशी भेडे. आणि कुठं येतो पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, परिते देवाशी आठविती. आणि त्यांनी आठवण केली का परमात्मा तिथं उभा आहेच आहे. म्हणून हा भटका पण आहे आणि स्वच्छंद आहे. त्याला मनाला वाटेल ते. परमात्म्याला कोणाचं शासन आहे का, तोच सर्वांचा नियंता आहे, पण त्याचा नियंता कोणी आहे का, मग तो बासरच आहे की नाही. स्वच्छंद आहे, तो भटका पण आहे. नंतर बाकीच्या लोकांच्या सामर्थ्याला मर्यादा आहेत, परमात्म्याच्या सामर्थ्याला मर्यादा आहे का. परमात्म्याला कुठला देश, कुठला काल, कोणती वस्तू त्याला परिच्छिन्न करू शकते का, मर्यादित करू शकते का, नाही. म्हणून म्हणतात की देवा तू कसा आहे, बासर आहे. वर दिसायला निंद आहे. जर लहान मुलगा शाळा बुडून इकडे तिकडे भटकून आला तर म्हणजे बासरट आहे, म्हणजे नुसतं भटके आहे. स्वच्छंदी वाटलं तर शाळेत जातो, नाही जातो. तसा परमात्मा हा बासर आहे, परंतु याच्यामधून स्तुती केलेली आहे. आणि पुन्हा असे निरंतर जेथे तेथे, जिथं पाहावं तिथं परमात्मा आहे. असं परमात्मा नाही अशी जागा कोणती आहे का, तर काय सर्वत्र संपूर्ण तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे असं सांगतात. पुन्हा सांगतात देव खोळंबा मज झळंबा मुन कोंडी. आता सांगतात की देव कसा आहे, खोळंबा. ते लोक म्हणतात ना, हा मनुष्य म्हणजे हा आला म्हणजे नुसता खोळंबा आहे. खोळंबा आहे याचा अर्थ हा मनुष्य काय आहे, अक्रिय आहे, हा म्हणजे निष्क्रिय आहे. हा याला काहीच कळत नाही, हा असून नसून सारखाच आहे असा मनुष्य हा खोळंबा. उलट याला खायला घालावं लागतं, सगळं करावं लागतं. उपयोगिता काय आहे, कामाची वेळ आली की नाही, आहे की नाही. जर त्याच्या उपयोगाचं असलं तर म्हणतो की तुमची आज्ञा कशी मोडू, आणि जर त्याला विरोधी वाटलं तर तुमचे पाय कसे सोडू. म्हणून ते काय म्हणतात, असून खोळंबा काहीतरी आहे ना म्हण. हां
असून नसून खोळंबा असा तू खोळंबा आहे. याचा अर्थ तुकाराम महाराजांचं असं म्हणणं आहे का? परंतु म्हणतात तू खोळंबा आहे म्हणजे यांनी दर्शनकारांनी परमात्म्याचं ईश्वराचं स्वरूप सांगताना ईश्वरा असिद्ध आहे, ईश्वराची काही गरजच नाही म्हणतात. माणसाला जे कर्म आहे ना ते कर्मच त्याला त्याचं फल देतं. योगी लोक म्हणतात तुम्हाला जर काही साधनेमध्ये तुम्ही कमी पडले तरी विकल्पाने ईश्वर सांगतात की या ठिकाणी का ते ईश्वर ईश्वरानुग्रहाद्वा ईश्वराची तुम्ही जर सेवा केली म्हणजे ईश्वर झाला साधन आणि योगाचं निर्विकल्प समाधी हे काय झालं साध्य असं. कारण म्हणून ते म्हणतात ईश्वराची काही गरजच नाही, कर्मच त्याला स्वतंत्र रीतीनं फल देतं असे सांगणारे लोक आहेत. मग त्यांच्या दृष्टीनं देव खोळंबाच आहे की नाही? पण तुकाराम महाराज म्हणतात त्या लोकांनी जरी म्हटलं असलं ना पण मी तुझं नाव करतो. कारण मी काय म्हणतो तर म्हणतात की मज झळंबा म्हणून कोंडी. पण देवा त्या लोकांना जे लोक ईश्वराला नाही म्हणतात त्यांना तू त्यांच्या हृदयात कसा प्रगट होशील? कारण तू काय ये यथामाम प्रबंधनते तांस्तथैव भजाम्यहम. जसे लोक तुला पाहतात तसंच तू जसा आरसासमोर ठेवल्यावर आपला चेहरा जसा असेल तसाच आपल्याला दिसतो. त्याप्रमाणे तुम्हाला ईश्वराची गरज वाटत नाही ह्या लोकांना. पण देवा मी मज झळंबा म्हणून कोंडी, परंतु मला मात्र काय तू पछाडलेलं आहे. याच्यातून तुकाराम महाराज सांगतात त्यांचं काय त्यांना अनुभवच नाही बिचाऱ्यांना, पण मला अनुभव आहे. मज झळंबा मला पछाडलं आहे तू. ते म्हणजे तुझा मला रात्रंदिवस कसा तू मागे पुढे उभा आहे सांभाळित आलिया अघात निवाराया याची मला अनुभव आहे. तुम्हाला या ठिकाणी मला पंढरीचे भूत मोठे आणि आल्या गेल्या झडपी वाटे असं त्या भूतासारखं मला तू पछाडलेलं आहे. आणि म्हणून कोंडी, आणि म्हणून मी तुला कोंडलेलं आहे. कुठं कोंडलेलं आहे? जनाबाई म्हणतात हृदयबंदी खाना केला आणि आत विठ्ठल कोंडीला. तुकाराम महाराज म्हणतात कोंड कोंडुनी धरीनं जिवे देह भावे पुजीनं होईल येणे कळसा आले. अशा प्रकारचं मी तुला कोंडलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी का देव लागट लाविल्या चट जीवी जडे. आणि हा काय आहे? देव जो आहे तो लागट आहे म्हणजे चटावलेला आहे, लोचट आहे. आणि लागट म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण लढिवाळपणाने आपल्यावर प्रेम करणारा असा तो आहे, त्याला म्हणतात लागट. लागट म्हणजे सोडित नाही. एकदा बैसाय जीवे जडोनी काय पाहिलिया वेध लावी आणि बैसे दिवी जडोनी असा हा लागट आहे. आणि लाविलिया चट, आणि याची एकदा चट किंवा सवय किंवा आवड किंवा छंद अंतकरणात बसला का तो जीवी जडे, तो अंतकरणातच जडून बसतो. जरी त्याला जा म्हटलं बाहेर तरी तो जात नाही असा आहे. आता हे भगवंताची स्तुती आहे का निंदा आहे? खरी स्तुती आहे. म्हणून याला व्याज स्तुती अलंकार म्हणतात. देव बावळा भावे जवळा लुडबुडी. आणि देव इतका बावळा आहे म्हणजे इतका भोळा आहे. आणि हे दोनदा म्हणतात, एकदा म्हणून भागत नाही. याचा अर्थ जी गोष्ट याला साहित्यामध्ये विप्सा असं म्हणतात. विप्सा म्हणजे एक गोष्ट महत्त्वाची असली ना ती वारंवार सांगितली जाते. आणि याच्यापेक्षा अधिक सांगितलं तर त्याला अभ्यास असं पण म्हणतात. आणि ह्या बोलण्याचं जर साहित्यिक रीतीनं पाहिलं तर याला आंबरेडीत असं म्हणतात. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणं, कारण ती तेवढी महत्त्वपूर्ण आहे. आणि ती जितक्या वेळा सांगितली त्यावेळेला ती किती वेळा ऐकली तरी मनुष्याला कंटाळा येत नाही. तसं देवाला किती वेळा जितक्या वेळा भक्त बावळा म्हणेल, बासर म्हणेल, लोचट म्हणेल तेवढं देव म्हणतो तू काय म्हटला होता आता. असं आपले गुरुवर्य मारुती बाबा ज्या वेळेला आश्रमामध्ये स्वामी महाराज त्यांना वारंवार प्रवचन सांगायचे. अचानक त्यांना लहर आली म्हणजे प्रसंग तर असायचे आणि त्यांना पुन्हा महात्मा नसतो माम पार्थ हे श्लोक ते घ्यायचे. बाबा नेहमी अशा प्रसंगाला घ्यायचे आणि त्या ओव्यांचं चिंतन सांगायचे. नंतर असं झालं की माझ्या अंदाजाने मी किमान 50 प्रवचनं तरी ऐकले असतील. स्वामी आले का अहो ते तुम्ही म्हटले होते ना काय राहिलेला भाग परत सांगू, महात्मा नसतो माम पार्थ असे त्यांना सांगायचे. किती वेळा ऐकलं बाबांचं तरी मनुष्याचं मन तृप्त होत नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी म्हणतात देव बावळा आणि भावे जवळा लुडबुडी. आणि त्याला एकदा त्याच्या अंतकरणाविषयी भाव किंवा प्रेम निर्माण झालं की तो जवळा लुडबुडी. आता जनाबाई आहेत, जनाबाईंचं स्थितीबाई एक दासी जणी असंच आपण म्हणतो. आणि त्यांना ते काय करतात दळू पण लागतात. जनाबाईला गोवऱ्या पण थापू लागतात आणि तिच्या डोक्यातल्या ओवा पण काढतात. अशा प्रकारचं हे. आणि ती त्यांना काय म्हणते जनाबाई
आरे आरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, असं म्हटल्यावर पांडुरंग परमात्म्याला काय वाटायला पाहिजे. देवानी व्यवहाराप्रमाणे म्हणले, जणे तू असं कसं काय म्हणते, हां मी तुझ्या ओवासुद्धा काढतो, इतकी हलकी सालकी कामं करतो, तू मात्र मला कारट्या काय म्हणते, विठ्या काय म्हणते, असं ते याचे स्वामी महाराज नेहमी म्हणायचे की अशा प्रकाराने ते म्हणते. पण हे करत असताना देवाला पुन्हा ते जरी म्हटलं चल माझ्याजवळ थांबू नको, तरीसुद्धा जनाबाईंना परमात्मा सोडत नाही. मग अशा रीतीने पाहिलं तर देव बावळा आणि भावे जवळला लुडबुडी. पुन्हा तू येऊ नको म्हटलं तरी पुन्हा येऊन तिथं उभा आहेच आहे. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. देव न व्हावा तुका म्हणे गोवा करी कामी. माणसाने कोणाच्या नादी लागावं पण देवाच्या नादी कधीच लागू नये. ते त्यांनी सांगितलं देव न व्हावा. मग आम्हाला देव नको, जीवनात काहीतरी उपयोग तरी होतं, दुसरं कोणाचं काही केलं तर. हा देव त्यांनी सांगितलेलं आहे की अनोखा रस्ता आणि अनमिला साजन. जो देव आपण कधी पाहिला नाही, अनमिला साधन आणि त्याचा मार्गही माहीत नाही, आणि त्याच्यासाठी सगळं जीवन सरमत करायचं. त्यामुळे आत्ताच आपण ह्या देवाच्या बंधनातून मुक्त होऊ, या संकल्पनेतून मुक्त होऊ. परंतु म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देव न व्हावा. देव आम्हाला नकोच आहे, देव नकोच आहे. कारण देव काय करतो तर तुका म्हणे गोवा करी कामी. तर आपल्या अंतःकरणात ज्या कामना असतात ना, त्या कामना ज्या आहेत त्या सगळ्या कामनाच्या विषयी देव काय करतो, अडथळा करतो. आपल्याला आत्तापर्यंत आपल्याला वाटत होतं की मी आता शिक्षण घेईल, नोकरी करील, पैसे मिळवीन, निवडणुका लढवीन, जगाचा स्वामी होईन, असं प्रकारे कल्पना होत्या. पण एकदा मनुष्य देवाच्या नादी लागला की त्याच्या ह्या कामना ज्या आहेत अंतःकरणातल्या ह्या आपोआपच कमी होत राहतात. त्यामुळं ह्या कामनांमध्ये हा गोवा करी गुंतागुंत निर्माण करतो, अडथळा निर्माण करतो, प्रतिबंध निर्माण करतो. तेव्हा तुझ्या नादीला मला तो मुळात देव नकोच आहे, अशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात. आता पुढं या एवढ्या 4 चरणांनी तुकाराम महाराजांचं समाधान होत नाही. देवाला अजून काय काय दोष आहेत, त्या दोष दर्शन देवाला आपण करून देऊ म्हणतात. याच्यामध्ये देव निढळ मुळा आणि डाळ परदेशी. देव आकुळी भलते स्थळी सोयरिक. देवली गाड्या तुका म्हणे भाड्या दंभे ठाकी. आणखी सांगतात देव निढळ. देव जितका निढळ, आपण लोक हे निढळ नशिबाचं आहे, म्हणजे फुटक्या नशिबाचं आहे, म्हणजे दुर्दैवी आहे. अशा प्रकारचं देवा इतका दुर्दैवी कोणीच नाही, देवा इतका फुटक्या कपाळाचा कोणीच नाही. कारण जसं आहे एखादा मनुष्य आहे, जर एखादा मनुष्य भिकारी आहे, त्याला जर विचारलं की तुम्हाला घर आहे का, गरीबाला कसलं घर. त्याला जर विचारलं तुमच्याकडे पैसे आहेत का, गरीबाला कसले पैसे. तुम्हाला आईबाप आहे का, गरीबाला कसले आईबाप. असं ते म्हणणं तसं तो म्हणूच शकत नाही. पण हा देव मात्र असा आहे की देव निढळ इतका करंट्या कपाळाचा आहे की मूळ नाही डाळ परदेशी. याला कोणत्या शाखाही नाही, मूळ पण नाही, आणि डाळ म्हणजे फांदी पण नाही. म्हणजे याला आई पण नाही, वडील पण नाही, याला मुलं पण नाही. म्हणजे इतका करंट्या कपाळाचा हा आहे. म्हणजे तो असंग निर्विकार सच्चिदानंद ब्रह्मरूप स्वयंमयी प्रतिष्ठित हा, असं देव समजून घेतो. आणि तुकाराम महाराज त्याच भावनेने बोलतात. परंतु हे बोलण्याची पद्धत मात्र अशी आहे. देव निढळ मूळ नाही, म्हणजे जसं आई नाही त्याला परमात्म्याला मायेचा कधी संबंधच झालेला नाही. परमात्मा हा आपल्या महिमेतच आहे, त्याला तो कोणापासून उत्पन्न झालेला नाही, आणि त्याच्यापासून काही उत्पन्न झालेलं नाही. म्हणजे ज्याला मूळ, स्वामी महाराज म्हणायचे देव कोणाला म्हणायचं, ज्याला आईबाप नाही, ज्याला मूल नाही त्याला देव म्हणतात. विठ्ठल देव निढळ मुळा आणि नाही डाळ परदेशी. देव आकुळी भलते स्थळी सोयरिक. देव आकुळी, देवाला कुल नाही. देवाला कोणत्या कुलात जन्मलेलं आहे का, कुल नाही. किंवा कुलहीन आहे, म्हणजे देवाने हीन जातीमध्ये पण कुलामध्ये जन्म घेतला नाही का. मत्स्य झाला की नाही, कुर्म झाला की नाही, वराह झाला की नाही, काही पण झाला, त्यामुळे तो आकुळीच आहे. आणि गोपवंशात जन्म घेतला तो सुद्धा आकुळी आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि भलते ठाई सोयरिक. आणि त्याचं नातं कोणतं आहे, कोणत्याही ठिकाणी त्या परमात्म्याला असं नाही चोखामेळ्या सवे ढोरे वढी.
तो परमात्मा जो आहे त्याची सोयरीक चोखामेळ्याशी पण आहे, त्याची सोयरीक ज्ञानोबारायांशी पण आहे, त्याची सोयरीक जनाबाईशी पण आहे. भलते ठाई सोयरीकच, कोणावरही प्रेम करतो, कोणाशी नातं करतो. देव लिगाड्या तुका म्हणे भाड्या दंभे ठकी. आता हे सगळे जे अभंग आहेत ना, ज्याला वेदांताचे विचार समोर असतील तर याचे सगळ्या अभंगाचा समन्वय होईल. केवळ द्वैतात्मक भक्तीनं होणार नाही, केवळ अद्वैत तत्त्वज्ञान असणाऱ्याला होणार नाही. ज्याच्या जीवनामध्ये भक्तिसिद्धांत आणि तत्त्वज्ञान यांचा सम्यक समन्वय जो तुकाराम महाराजांना अभिप्रेत आहे तो आपल्या डोळ्यासमोर असला तर याच्यातून आपल्याला रसास्वादन होतं. नाहीतर हे चाललेली बडबड आहे किंवा हे अभंग काढले तरी चालेल असं वाटेल, आहे की नाही. याच्यामध्ये हे काय अभंग आहे. देव लिगाड्या तुका म्हणे भाड्या दंभे ठकी. देव लिगाडे आहे, लिगाडे आहे म्हणजे लचांडखोर आहे किंवा उगीच उपाधी वाढवणारा आहे. मग आपण म्हणतो ना उपाधी वाढवणारा म्हणजे लिगाड वाढवणारा. लिगाड शब्दाचा अर्थ आहे उपाधी. उपाधी म्हणजे इथं विशेषण अर्थाने घ्यायचे. परमात्मा कसं काय लिगाड वाढतो. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही कानोबा तेरे तेरे ते. असं शब्द असताना तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. हे सगळं जे चराचर विश्व निर्माण केलं की नाही सर्व परमात्म्याने. आणि कशासाठी केलं, त्याला काही मिळवायचं का त्याच्यापासून, काहीच मिळवायचं नाही. मग उगीचं का उपाधी वाढवली, उगीचंच उपाधी वाढवली. म्हणून देव कसा आहे, लिगाडे आहे. आणि तुका म्हणे भाड्या दंभे ठकी. आणि याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की यात शिवी दिलेली आहे देवाला, भाड्या अशी शिवी दिलेली आहे. तर ते आणि याचा अर्थ काय आहे, तो भाड्या म्हणजे काय करतो, काहीतरी सेवा घेतो आणि नंतर त्याला काय करतो, त्याच्या मोबदल्यामध्ये आपलं सर्वस्व देतो. असं जरी असलं पण काही ना काही घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार, काय देवा धरुणी तुझे कृपणाचे द्वार. याला या ठिकाणी भाड्या अशा प्रकारचा शब्द योजला आहे. आणि दंभे, भगवंताच्या ठिकाणी दंभ आहे आणि त्या दंभामुळं तो सगळ्यांना फसवतो. दंभ म्हणजे कसा, परमात्मा स्वरूपता कसा आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, तोही अनिर्वाच्य अशा स्वरूपाचा आहे, तो असंग निर्विकार आहे. परंतु तो काय करतो, मायेचा बुरखा घेतो आणि मग सगळ्या जगाला फसवतो की नाही. या ठिकाणी हे विश्व जे आहे ते नानात्वाने पाहतो की नाही. तो एकी एकलाचे असोनी एकटा, विश्वी विश्वाकार होनिया ठेला, जया परिवो तैसाची गमला, नंदनंदन हा अचोज अंबुलावो. अशा प्रकारचा असणारा जो परमात्मा आहे त्याचा हा दंभ आहे. दंभ म्हणजे काय आहे, माणसाने बाहेरचं एक आणि आतमधलं एक, आतलं खरं स्वरूप झाकून ठेवायचं आणि जे नाही ते स्वरूप दाखवायचं. परमात्म्याने असंच केलं की नाही. सगळ्या जीवांना सच्चिदानंद स्वरूप आहे तो काय, परमात्मा काय, स्वाश्रय आणि स्वविषया माया आहे. म्हणजे त्याच्याच आश्रयावर माया राहते आणि तीच त्याला झाकून घेते आणि मग त्याला विपरीत रूपाने सर्व लोक त्याचं दर्शन घेतात किंवा त्याला त्याच्याविषयीची मान्यता देतात. हा दंभ आहे. आपलं त्याला एक लक्षण केलेलं दंभाचं की आपलं जे स्वतःचं वास्तव स्वरूप आहे त्याचं प्रगट न करणं आणि अवास्तव स्वरूप आहे त्याचं तुम्हाला दर्शन करून देणं. असं देव आहेच की नाही. कोणाला कळला का परमात्मा, कोणाला कळला नाही. तर म्हणजे त्याच्या कौशल्या मातेलाही कळला नाही आणि यशोदा मायालाही कळला नाही, आहे की नाही. जर परमात्मा सगळ्यांना फसवतो, वास्तविक फसवतो कसा, त्यांना वाटतं की मी कृष्णाची आई आहे, त्यांना वाटतं मी रामाची आई आहे असं त्यांना वाटतं. पण जेव्हा का विश्वरूप पाहिलं किंवा भगवान जेव्हा 8 वर्षाचे दिसले कौशल्या मायला, ते म्हणे आम्ही 3 जन्म तपश्चर्या केलेली आहे आणि तू जर असं केलं तर आमचा मुलगा तुला कोण म्हणेल. बरं होतो बारीक म्हटले. अशा प्रकारचा तो सगळ्या लोकांना फसवणारा आहे आणि हा तुझा दंभ आहे. दंभ आहे म्हणजे परमात्मा सर्व करून आकर्ता आहे, भोगून अभोगता आहे, हे त्याचं स्वरूप तुकाराम महाराज सांगत आहेत. देव बराडी घाली देठासाठी उडी, देव भ्याड राखे बळीचे कवाड, देव भाविक होय दासांचा सेवक, देव होया जैसा म्हणे तैसा तया, देव लहान तुका म्हणे अनुरेन. आता सांगतात देव कसा आहे. पहिल्यांदा देव बराडी आहे. बराडी शब्दाचा अर्थ आहे की बराड पडलं म्हणजे दुष्काळ पडला, म्हणजे भिकेचे दिवस आलेले. तर देव बराडी आहे म्हणजे देव भिकारी आहे. दुसरा बराडी म्हणजे आशाळभूत अशा स्वरूपाचा आहे. हावरा असा आहे
खादाड आहे, आधाशी आहे असं देवाला म्हटलेलं आहे. देव बराडी, देव बराडी. आणि खरोखरच आहे की नाही असा भगवान? तर आपण पाहिलं तर द्रौपदीच्यासाठी जेव्हा दुर्वासू ऋषी आले आणि ते छळण्यासाठी आले होते, पांडवांचा छळ करण्यासाठी आले होते, सत्वहरण करण्यासाठी आले होते, परंतु त्यांनी सांगितलं आम्हाला दुर्वासाने भूक लागली. आणि भूक लागली म्हटल्यावर ते म्हणले तुम्ही स्नान करून या. परंतु त्या थाळी जी होते ते रात्री सूर्यास्त आली होती, आता काही अन्न उपलब्ध होऊ शकत नव्हतं. भगवंताला द्रौपदीनं धावा केला आणि त्यावेळेला परमात्मा आले. पण परमात्मा आले तर मग तू काय काळजी करू नकोस, आता आपण यांची मी व्यवस्था करतो नाही म्हटले. पहिलं त्यांचं काय होऊ दे, मला पाहिजे, मला भूक लागली. पण ते म्हणे आता काहीच नाही, म्हणे काहीतरी असेल बघ. तर त्या देठ होता की त्या थाळीला चिकटलेला, आणि तेवढा देवाने तेवढं द्रौपदीचं भाजीपान खाल्लं आणि सगळं ब्रह्मांड तृप्त झालं. ते जे स्नानाला गेले होते तिथंच त्यांना ते जेवण जास्त झाल्यामुळं तिथंच त्यांना काय झोपायला लागले, कोणी लोळायला लागले, कोणाला चालता येईना, अशा प्रकारची स्थिती झाली. परंतु मग लोक म्हणतात की पहा ना परमात्मा कसा सर्वज्ञ सर्वशक्तिमान असा परमात्मा आहे, त्याला करीशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपुल्या करुणेची साई, खरी व आई मजवरी. तुकाराम महाराज म्हणतात लोक तुम्हाला असं म्हणत असतील, तुकाराम महाराजच म्हटलेले आहेत, पण म्हटले खरं ते लोक म्हणत आहेत, पण आम्ही तुला काय म्हणतो बराडी असं म्हणतो. आदाशासारखा त्या ठिकाणी तू आला, हवरड झाला आणि घाली देठासाठी उडी. तू तिथं आला होता, ते द्रौपदीचं संकट दूर करायला नाही आला, तू देठासाठी आला म्हणे, तुला भूक लागली होती म्हणून आला, असं वाच्यार्थाने त्या ठिकाणी म्हणतात. आता देव भ्याड राखे बळीचे कवाड. आता म्हणे तो बळी तू पायाखाली घातला आणि पुन्हा त्याला काय केलं, तू त्याचा रखवाल झाला, द्वारपाळ झाला, काय द्वारपाळ बळी द्वारी झाला. याचा अर्थ तू भ्याड आहे की नाही? ज्या बळीला तू पायाखाली घातलं आणि त्यांनी 3 पावलं तू त्याच्याकडे जमीन मागितली, शेवटी त्यांनी त्याचा देह समर्पण केला. पण देह समर्पण केल्यानंतर मग तुला त्याचा नाशच जर करायचा होता तर पारे तू भित्र आहे, देव भ्याड, तू पुन्हा त्याचा काय झाला, द्वारपाळ झाला. याचा अर्थ भगवान परमात्मा जो आहे तो, त्याला आपला भक्त जो आहे तो इतका आवडतो की त्याच्या द्वारामध्ये तो द्वारपाळ होतो. काय तुझा महिमा आहे असं आतून म्हणायचं. आणि बाहेर त्याला काय म्हणतात, तू भ्याड आहे, तू भित्र आहे, भेदरट आहेत असं म्हणतात. देव भाविक होय दासांचा सेवक. हे तर काय सर्व पुराणच भरून गेलेले आहेत याच्यामध्ये. देव इतका भाविक आहे की तो आपल्या दासांचा काय होतो, सेवक होतो. इतकंच नाही तर भगवान म्हणतात की माझ्या दासांचा जो दास्यत्व करतो, माझ्या भक्तांची जो भक्ती करतो, सेवा करतो, त्या माझ्या भक्ताच्या आधी त्या भक्ताच्या भक्ताचा मी काय करतो, उद्धार होतो. अशा प्रकारचा तू दासांचा सुद्धा काय आहे, सेवक आहे असं सांगतात. इथं बोलले की तू कसा आहे, भाविक आहेत. हे सांगत असताना ते काय अंतकरणातला जो भाव आहे ना, तो जो भाव किती राखून ठेवण्याचा प्रयत्न केला ना, तो खरोखरच प्रगट होतो. 3 चरणात शिव्या देत होते, आता शिवीच देता आली नाही तुकाराम महाराजांना. देव भाविक आणि काय होय दासांचा सेवक. खरंच आपोआप येतं. काही लोक जे आहे ना, ते एक चोर होता आणि त्या चोराने पोलिसांनी पकडलं, म्हणजे घडलेली गोष्ट आहे पण बाकीचं तर सांगत नाही मी, इंग्रजांच्या काळामध्ये. तर ते त्या मालकाने चोरी केली होती आणि भाडेकरांनी तक्रार दिली. पोलीस आले न्यायला, तिथं चौकशी करायला. तो हा मालक पण तिथं होता आणि त्याला म्हटले की इथं चोरी कुठं कुलूप तोडलेलं नाही, कुठं ह्याच्यामधून हे नाही, जायला जागा नाही. बरं वर गेला तर वर जायला काहीतरी पाहिजे ना साधन. तर त्यांनी सांगितलं हो हे असं कसं होऊ शकतं म्हणे, होणंच शक्य नाही, गेला तरी चोर कसा. तर इथं जरा छिद्र दिसतंय म्हणे, हे छिद्र आहे इथं, आणि ह्या छिद्र एखाद्या वेळी त्यांनी खेळात ठोकून तर नाही ना वर गेला, असं काही खुंटी वगैरे लावून वर. आणि नंतर पण मध्ये खिळा दिसत नाही म्हणला, मध्ये खिळा दिसत नाही. एखाद्या वेळी तुझून तो बदकन पडलो म्हणलं. असं तर म्हणलं. पोलिसांनी लगेच त्याचा हात धरला आणि त्याला कचेरीत घेऊन गेले लगेच ताबडतोब. तसं तुकाराम महाराज इथं स्तुती करतात आणि पुन्हा म्हणतात काय, देव भाविक. आता भाविक ही कुठे शिवीत कटू गणना करता येईल. देव भाविक होय दासांचा सेवक. दासांचं सेवक होणं काय चांगलं आहे का? उनेन साहेब दास्य करी दासाचे, उनेन साहे तयाचे, वाढिले ठाईचे बहाणे चांडून धावे असं तर परमात्मा आहे. दासांचा सेवक. देव होया
देव होया जैसा म्हणे तैसा तया. हा देव काय आहे, किती पारतंत्र्य याला. हा भक्तांनी वेठीला धरलेला आहे. बस म्हणलं की बस आणि उठ म्हणलं की उठ. म्हणून देव होया देव होया, देव होतो. देव काय होतो तर जैसा म्हणे तैसा तया. त्या भगवंताचा भक्त त्याला जसं म्हण हे रूप मला आवडतं का त्या रूपाने तो भगवान परम. रामदास स्वामी म्हणले इथे कार्य उभा रामा मनमोहन मेघश्यामा. पांडुरंगाला त्यांना कोणता दिला, धनुधारी रूपामध्ये त्याला दर्शन दिलं. आणि तुकाराम महाराज म्हणतात समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तैस तेथ माझी हरिवृत्ती राहो. त्यांना तसा जसा भाव तशा प्रकारचा हा देव होतो. किती परतंत्र आहे, काय बिचारायला काही आहे का स्वातंत्र्य कोणत्याच प्रकारचं. देव लहान तुका म्हणे अणुरेण. याच्यानंतर तुकोबाराय सांगतात देव हा लहान आहे आणि इतका लहान आहे की तो अणुरेणूच्या स्वरूपाला प्राप्त झालेला आहे. देव काय आहे, श्रुती सांगते, श्रुतीचा अनुवाद केला अणुरणियान महतो मह्यान. परमात्मा हा अणुपेक्षा लहान. म्हणजे एखाद्या खिडकीतून जे सूर्यकिरण येतात त्याच्यामध्ये जे धुळीचे कण दिसतात त्या धुळीच्या कणाचा 6वा हिस्सा त्याला त्रसरेणू असं म्हणतात. आणि त्याचाही अत्यंत सूक्ष्म भाग इंद्रियाच्या आतीत असणारा त्याला अणु असं म्हणतात. तर अशा अणुपेक्षा अणु आहे. आणि महानात महान जे आकाश आहे त्या आकाशाचे पालवे गाळून घेतले इतका सूक्ष्म पण आहे आणि इतका मोठा पण आहे. म्हणून अनोरणीया थोकडा तुका आकाशा एवढा. गिळूनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. अशा प्रकारचा तो परमात्मा आहे. आणि हा अभंगात तुकाराम महाराज म्हणतात मी तसाच आहे. हां काय दीप उजळला घटी. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. मग तुम्ही परमात्मा रूपच झाले नाही, मला अजून लोकांचं कल्याण करायचं म्हणून मी उरलो उपकारापुरता असं सांगतात. देव काय आता यानंतर 1886 अभंग. देव भला मिळवणी जाय जैसा त्याला. देव उदार देता नाही थोडे फार. देवबळी जोडा नाही भूमंडळी. देव हवा आवडे तो सर्वा जीवा. देव चांगला तुका चरणी लागला. तुकाराम महाराज बोलता आता भगवंताशी असं बोलतात. आता थोडं लोक म्हणतात ना निगेटिव्ह थिंकिंग आणि आता पॉझिटिव्ह थिंकिंग सांगतात. त्याला काय म्हणतात आपण सकारात्मक अशा प्रकारचं आपला जो भाव आहे तो व्यक्त करतात. देव भला देव खूपच चांगला आहे. मिळवणी जाय जैसा त्याला. त्यांना म्हणतात ना पाणी तेरा रंग कैसा, तुझा रंग जिसमे मिले वैसा. तसं ज्याची जशी भक्ती असेल, कोणी सख्य भक्ती करील, कोणी वात्सल्य भक्ती करील, कोणी दास्य भक्ती करील. नवविधा काय बोलिली जे भक्ती द्यावी माझ्या हाती संतजनी. तर देव चांगला आहे की ज्याचं मिळवणी जाय जैसा त्याला. जो जसा असेल, ज्याचा परमात्म्याविषयी जसा भाव असेल, त्या प्रभू मूर्त ते देखही तिन्ह तैसी. काय जाकी रही भावना जैसी प्रभू मूर्त देखही तिन्ह तैसी. ज्याची जशी भावना आहे तशी त्या परमात्मा दर्शन देतो. देव उदार देता नाही थोडेफार. देव इतका उदार आहे का देताना कमी आणि जास्त याचा विचारच करत नाही. की त्या सुदामाला मूठभर पोहे घेऊन आला, त्याने थोडं दिलं, त्याच्या मोबदल्यात त्याला काय दिलं, गावच सोनियाचा दिधला. इतका उदार आहे. देवबळी जोडा नाही भूमंडळी. देव इतका बलवान आहे की त्याला भूमंडळामध्ये कोणता जोडात नाही. असं परमात्मा आहे की त्याचा सामोरं हे रावणादिकांसारख्यांना कंसासारखी आचाट, पुतणेसारखी धेंड ज्यांनी एका क्षणात निरस्त केली, असा जो परमात्मा आहे त्याला ह्या भूलोकामध्ये पुढं त्याला जोडा तुलना त्याच्या बरोबरीचा कोणी आहे का. देव हवा आवडे तो सर्वा जीवा. आता तुकाराम महाराजांचा एक भाव दिसतो की जगामध्ये सगळ्यांनाच देव व्हावा, सगळ्यांनाच देव प्राप्त व्हावा. कारण काय, आवडे तो सर्व जीवा. सर्व जीवांना तो आवडतो. आमचे शास्त्री महाराज सांगायचे सर्व जीवांना कसं काय आवडतो. त्याचं कारण असे, सर्वांना सुख पाहिजे की नाही. आणि सुख म्हणजेच कोण आहे, परमात्म्याजवळ सुख आहे का, परमात्म्याच्या ठिकाणी सुख आहे का, परमात्माच सुखस्वरूप आहे, सुखस्वरूप आहे. म्हणजे सगळ्या लोकांना सुख पाहिजे ना, म्हणून सर्वच लोकांना तो आवडतो. सुख सर्वांना आवडतं ना. मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावीना जीवे. सगळे लोक सुखाच्याच पाठीमागं, सुख तर कुठे आहे, परमात्म्याच्या ठिकाणी. म्हणून तो सर्वांनाच प्राप्त व्हावा. तुकाराम महाराजांना वाटतं की माझा जो अनुभव आहे हा सर्वांनाच असाच अनुभव यावा, अलौकिक दिव्य. देव चांगला तुका चरणी लागला.
भगवान म्हणतात की देव चांगला, देव चांगला, देव इतका चांगला आहे, इतका चांगला आहे, इतका श्रेष्ठ आहे. आणि हे सगळं जाणलं आणि त्याचा महिमा पाहिला आणि मग तुका चरणी लागला. मग मी त्याच्या चरणाशी शरणागत झालो. देव पाहो, देव पाहो, उंच ठाई उभे राहो, देव देखिला, देव देखिला, तो नाही कोणा भ्याला, देवाशी काही मागो मागो, जीवभाव त्याशी सांगो, देव जाणे, पूर्वी मनीचे खुने, देव कातर, तुका म्हणे आभ्यंतर. देव पाहो, देव पाहो. आता देव तर सगळ्यांना पाहिजे, पण तुकाराम महाराज सांगतात तुम्ही ज्याच्यासाठी साधं व्यवहारातसुद्धा ज्याच्याजवळ 100 रुपये असेल तरच तो 100 रुपयाची वस्तू घेऊ शकतो. तसं देव पाहायचं असेल तर उंच ठाई उभे राहो. तुम्ही उंच ठिकाणी उभे राहा. उंच ठिकाणी उभे राहा म्हणजे त्या देवाच्या दर्शनासाठी लागणारी जी तुमच्या अंतःकरणात भक्ती, त्या भक्तीचं प्रेम, त्याविषयी तुमच्या अंतःकरणातल्या कामक्रोधादी लोभ दोषांची निवृत्ती आणि उत्तरोत्तर तुमच्या अंतःकरणातली तळमळ वाढत राहणं म्हणजे तुम्ही उंच ठिकाणावर उभे राहणं. देव देखिला, तो कोणा नाही कोणा भ्याला. आणि ते म्हणतात ज्यांनी देवाला पाहिलं ना तो नाही कोणा भ्याला, त्याला जगातली कायम अभयम जनक प्राप्तोशी, तो अभयालाच प्राप्त होतो. काय निश्चिंतेने जावे अभयाच्या ठाया, रांडा रोटा वाया करू नये. ज्याला जर भीती जायची असेल, सांगगडा भीती कोणाची अशी स्थिती पाहिजे असेल तर त्यांनी देवाला शरण जावं. देवाशी काही मागो, जीवभाव त्याशी सांगू. माणसं काय करतात, आपली दुःख जे आहे ना ते जीवालाच सांगत बसतात. वास्तविक एकादशीच्या घरी शिवरात्र आहे, त्यालाच बिचाराला दुःखाने गांजलेला, तर या ठिकाणी जड असणारे पैसा त्यांनी आपलं दुःख निवृत्त होईल, किंवा परतंत्र असणारा जीव तो आपलं दुःख दूर करील. ह्या भ्रामक धारणा जर टाकायची असेल तर मनुष्याला एकच शरणागतीचं स्थान आहे, तो म्हणजे म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार. म्हणून बोलायचं झालं ना आपलं सुखदुःख कोणत्या जीवनातले प्रश्न, तर काय करावं, आपल्या हृदयात पांडुरंग परमात्मा विटेवर उभा करावा आणि त्याच्याशी संवाद करावा. म्हणून ते सांगतात जीवभाव त्याची सांगू. आपल्या अंतःकरणातल्या ज्या काही भाव आहेत, आपल्या अंतःकरणातले जे अभिप्राय आहेत ते परमात्म्याला सांगावं आणि त्याच्याकडेच काही मागत जावं. दुसऱ्याकडे कशाला मागायचं. जो जीवच परतंत्र आहे त्यांनी आता एखाद्या श्रीमंताने सगळं दिलं तर आपलं सर्वस्व देईल काय, काहीतरी ठेवील का नाही. पण देव कसा आहे, आपलं सर्वस्व देतो. त्याच्या द्वारपाळ बळी द्वारी झाला. देव मागणे ते तुझं मागो, जीवभाव तुझं सांगो, आणि लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. तुकाराम महाराजांनी सगळं सांगितलेलं आहे. हे एवढे आपल्याला अष्टादशा आणि एवढे चिंतन करायची गरज नाही, प्राथमिक करायला. पण तुकाराम महाराज आमचे हे महाराज आहे चोखंडे महाराज, हे दररोज तुकाराम महाराजांची संवाद करतात याच्यामध्ये. पण त्यांचा प्रवेश एकदम माध्यमिक ग्रंथ, संस्कृत, व्याकरण सहज व्हायला लागला. ही तुकाराम महाराजांची कृपा आहे. नाही तर लोक लगेच म्हणतात आम्हाला तुकाराम महाराज प्रमाणे, आम्हाला शास्त्रप्रमाणात आमचं तुकाराम महाराजच आम्हाला प्रमाण आहे. तसं नाही. याच्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात जे आम्ही बोलतो ते वेदाचे विचार आम्ही सांगतो, वेदाला आम्ही अनुसरतो. मातेची जो थाने पाडी वेदा निंदितो तया जोडी कोणते असं सांगतात. वेदा निंदितो चांडा अशा गोष्ट आहे. ह्या गोष्टी जर आपण शोधल्या आणि ह्या आपल्या जीवनाचा एक निश्चय आपण जर केला तर हे सगळे शब्द आपल्याला ह्या संसार बंधनातून सोडण्याला कारण होणार आहेत. आणखी सांगतात देव जाणे पूर्वी मनीचे खुणे. आपल्या मनात यायला अवकाश, की मनातला संकेत देव ओळखतो आणि तो आपलं तो संकल्पसुद्धा पूर्ण करतो. सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. आता सांगतात एक शेवटचं, देव कातर तुका म्हणे अभ्यंतर. आणि परमात्मा कुठं राहतो, परमात्मा ईश्वर हा सर्वभूतानां हृदय शरीरानं तिष्ठती. परमात्म्याला कुठं पाहायचं नाही. रमण महर्षी म्हणतात, आपले काही शास्त्रकार म्हणतात की देव आपलं हृदय आहे ना डाव्या बाजूला आहे, तर डाव्या बाजूला छातीमध्ये परमात्म्याचं चिंतन करावं, ध्यान करावं. कोणी रमण महर्षी सांगतात की उजव्या बाजूला करावं. आता डाव्याकडे करायचं का उजवीकडे करायचे, परमात्मा सगळीकडे दे, कुठेही करा, मरू नका, आहे की नाही. त्याचं समोर करा, हृदयात करा, कुठेही ध्यान केलं तर ते सांगतात देव कातर तुका म्हणे अभ्यंतर. तुकाराम महाराज म्हणतात की देव हा कसा आहे, कातर आहे म्हणजे तो फार भित्र आहे आणि त्याचा स्वभाव खूप हळवा आहे. भक्ताला जर कुठं दुःख झालं ना त्याला सहन होत नाही.
देव इतका हळवा आहे की एकदा अर्जुन भगवंताला भेटायला गेला. भगवान एकटेच आपल्या पलंगावर पोडलेले होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा चालल्या होत्या. त्यांनी विचारलं, काय देवा तुला काय दुःखाचं काय कारण आहे? ते म्हणे काही नाही. द्रौपदीला जेव्हा वस्त्राचं हरण करतानाचा प्रसंग आला त्यावेळेला द्रौपदीने जी मला हाका मारली आणि ती जी व्याकुळ झाली तो प्रसंग मला आठवला. म्हणजे मला माझं अंतःकरण अशा प्रकारचं होतं असं सांगितलं. त्याला म्हणतात की तो देव कातर. देव हा अतिशय भित्रा पण आहे. देवाला भीती पण सर्वात जास्त वाटते. आपल्या भक्ताला यत्किंचितसुद्धा कुठंही भयाची भावना स्पर्श करू नये असं भगवंताचं मनोगत आहे. देव कातर तो का म्हणे अभ्यंतर. आणि तो परमात्मा कुठं राहतो? अभ्यंतर म्हणजे आतमध्ये, अंतरंग आपल्या हृदयामध्ये राहतो. देव आमचा जीव सकळ जीवांचा. देव आहे जवळी आम्हा अंतर्बाहे. देव गोड पूर्वी कोडाचेही कोड. देव आम्हा राखे घाली कळी काळाशी काखे. देव दयाळ करी तुक्याचा सांभाळ. तुकाराम महाराज म्हणतात की देव हा आमचा आहे. आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं देव माझा आणि मी देवाचा, या दोन्हीपैकी नाती खरं तर काय आहे, मी देवाचा असं वाटण्यापेक्षा देव माझा असं वाटलं पाहिजे. आणि देवाला वाटलं पाहिजे की हा माझा आहे. अशा प्रकारचं संबंधाचं हे माझा म्हणायचं झालं तर देव माझा आणि मी म्हणायचं झालं तर मी देवाचा. हीच गोष्ट तुकोबरा या ठिकाणी सांगतात. आणि मीच असं नाही, जीव सकळा जीवांचा, सगळ्या जीवांचा संबंध परमात्म्याशीच आहे. जो माणूस म्हणतो ना जगात देव नाही, त्याचंसुद्धा श्वासोश्वास देवच चालवत असतो. त्यामुळे त्याचा संबंध सर्वच जीवांशी आहे. म्हणून म्हणतात जीव सकळ जीवांचा. देव आहे जवळी आम्हा अंतर्बाहे. देव आहे, देव नाही काय नाही, देव आहेच आहे. या ठिकाणी उलट देव नाही असं कोणतं ठिकाणच नाही, संपूर्ण देवच आहे. म्हणून संतांची जी अनुभूती आहे ते संत जे म्हणतात की मी सर्वद्रष्टा आहे, सर्व रूप आहे, सर्व साक्षी आहे मी या ठिकाणी आणि सर्वातीत पण मी आहे. ही जी कोडी आहेत ही वेदांत चिंतनाशिवाय उलगडत नाही. म्हणून माणसाने काही का होईना संतांच्या संगतीमध्ये वेदांताचं श्रवण करावं. आपल्या जीवनामध्ये नुसता परोक्ष हिशेब जरी आपल्याला कळला तर आपल्या आईच्या गर्भातसुद्धा आपल्याला ज्ञान होऊ शकेल. आणि किंवा मरताना एक अव्यवहित परोक्षाने हेच परोक्षाचं पर्यवसान भगवत कृपेमुळं अपरोक्षात होईल. आपण शेवटची जरी हाक मारली त्याला की आता ही शेवटची घडी आहे, तू आता होई माझी बुद्धीचा जनिता, तर एका हाकेबरोबर परमात्मा आपल्याला ओ देईल. अशा प्रकारची ही स्थिती आहे. म्हणून म्हणतात की तो आंतरही आहे आणि बाह्य आहे. आतमध्ये पाहिलं तर हृदयात आहे, बाहेर पाहिलं तर बाहेरही तोच आहे, आतही तोच आहे. संपूर्ण आत आणि बाहेर नाहीच आहे, फक्त परमात्माच आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. आता देव गोड. देव अत्यंत मधुर आहे. इतकं त्या परमात्म्याचं चिंतन करावं की जसं वल्लभाचार्यांनी सांगितलं, आधरम मधुरम वदनम मधुरम ललित नयनम मधुरम हसितम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम. आपण जर आपल्या हृदयामध्ये त्या परमात्म्याचं पांडुरंगाचं चिंतन करायला लागलं, समचरण सरोजम, परमात्म्याचं कपाळ, परमात्म्याचा मुकुट, परमात्म्याचे ओठ सगळेच मधुर आहेत. परमात्म्याचे पाय, परमात्म्याचे उदर, त्याची वळी, त्याच्यावर असणारं हे वैजयंती माळा, पितांबर, काय जे सगळं आहे ते आधरम मधुरम प्रमाणे सर्वच आहे. अशा प्रकारचं म्हणतात की या ठिकाणी काय देव गोड पूर्वी कोडाचेही कोड. कौतुक आपल्याला जरी कौतुकाने बघतायला नुसतं वाटलं, अर्जुनाला त्यांनी सांगितलं की एकदा अर्जुनाला सुभद्रेचे आठवण झाली तर भगवान परमात्मा सुभद्रा झाले. पूर्वी कोडाचेही कोड, कौतुकाने काही वाटलं तरी परमात्मा पुरवतो. देव आम्हा राखे घाली कळी काळाशी पागे. देव आमचं काय करतो? रक्षण करतो. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, कळी काळाशी काखे. कळी काळ असलं काय आहे की कधी कधी आपल्या जीवनातले जे विकार आहेत तर ते जे विकार आहेत ते आपल्याला परतंत्र करून टाकतात, वशीभूत करून टाकतात. पण परमात्म्याला जर हाक मारली, आता आपला वेळ थोडा आहे पण आपण नेहमी चिंतन करत असतो, तर परमात्मा जो आहे कळी काळ, कलहाचा काळ आला, भांडणाचा काळ आला, आपल्या अंतःकरणात क्रोधादी विकार निर्माण झाले, जर आपण परमात्म्याला वर हात करून जर कळवळीची हाक मारली तर तो परमात्मा आपल्या हृदयामध्ये त्या कळी काळाला सुद्धा आपल्या काखेत दबवतो असं सांगितलं. आणि तो आपलं राखे तो आमचं रक्षण करतो. देवदयाळ
करी तुक्याचा सांभाळ. देव अत्यंत दयाळ आहे, अत्यंत दयाळ आहे. आणि तुकाराम महाराज अनुभवाने सांगतात, माझा त्या परमात्म्याने सांभाळ केलेला आहे. जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा, देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक, घालू देवाशीच भार, देव सुखाचा सागर, राहो जवळी देवापाशी, आता जोडोनी पायाशी, तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढीवाळे. आम्ही आता तुकोबाराय म्हणतात की देवाच्या गावाला जाऊ. कशासाठी जाऊ? विश्रांतीसाठी. म्हणजे आम्हाला विश्रांतीसाठी देव सोडून दुसरा आश्रय नाही. आणि आम्ही देवालाच आपलं सुखही देवाला सांगू, दुःखही देवाला सांगू, तहानही देवाला सांगू, भूकही देवाला सांगू, आणि तो त्याचं निवारण करेल. आम्ही देवावरच सगळा भार घालू. कारण का, खरं आम्हाला जीवनात सुखाचा समुद्र म्हणजे कोण आहे? आमचा इष्टदैवत पांडुरंग परमात्मा आहे. आम्ही कायम देवाजवळ राहू. देवाजवळ राहू म्हणजे पंढरपूरला त्याच्यातच राहू असं नाही, तर आमचं मन जिथं मनसाचं असेल तिथं त्याचं राहणं आहे. तर आमचं मन कायम देवाजवळच राहील आणि त्याच्या पायाला जडून आम्ही राहू, म्हणजे पायाला बिलगून राहू, पायाला चिटकून राहू. आणि तुका म्हणे बाळे आम्ही, तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाचे लढीवाळे. इथं हे जे स्वामी जयप्रभू होते ना, ते काही सांगितलं, त्यांना एखादी प्रक्रिया आपण सांगितली नाही ह्या ग्रंथात असं सांगितलं. आता ते अनुभूती संपन्न महात्मा ते म्हणायचे की मैं तो माऊली का आजान बालक हूँ, मला नाही माहिती मग तुमचं काय असेल ते, मला असं वाटलं, असं ते म्हणायचे. तसं आम्ही देवाची काय आहे? लढीवाळ बालक आहे. लाडकं जे बालक असतं त्याच्याशी आई वडिलांचा कसा व्यवहार असतो? पदरी घाली पिळा, बाप निर्बळसाठी बाळा, अशा प्रकारची स्थिती असते. प्रेम तेथे वास करी, मुखी उच्चारिता हरी, प्रेमे यावे तया गावा, चोजवी तया वैष्णवा, प्रेम पाठी लागे बळे, भक्त देखोन या भोळे, प्रेम न वजे दवडिता, शिरे बळे जेथे कथा, तुका म्हणे थोर आशा, प्रेमा घरी विष्णुदासा. आता प्रेम जीवनात देव आपण म्हणतो भगवंताविषयी प्रेम आहे पाहिजे, तर ते प्रेम कुठं राहतं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. की प्रेम कुठं राहतं? आपण म्हणतो भगवंताचं प्रेम असलं ना, मग एखाद्याचं प्रेमळ भक्त असला तर आपल्याला त्याचा हेवा वाटतो, पण आपल्याजवळ का प्रेम निर्माण होत नाही असं आपल्याला वाटतं. तर त्याचं साधन तुकाराम महाराजांनी सांगितलं आणि गणितासारखं तंतोतंत सांगितलं. गणितापेक्षाही निश्चयपूर्वक सांगितलं, अनुभूतीचं सांगितलं. ते असं सांगितलं की तुम्हाला प्रेम जर तुमच्या हृदयात वास करायचा असेल, प्रेम ठेवायचं असेल, तर मुखाने भगवंताच्या नामाचं उच्चारण करा. म्हणजे नामसाधना ही भगवंताविषयी प्रेम निर्माण करण्याला समर्थ आहे. आणि तिथं तुम्ही नामस्मरण करत राहिले का तो त्याला वैष्णव म्हणतात. आणि त्या वैष्णवाच्या ठिकाणी शोध घेत घेत हे प्रेम येत असतं. तुम्ही विधीपूर्वक करा, नाही तर जर कशाही स्थितीत करा, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, त्या ठिकाणी फक्त तुम्ही नामस्मरण करत राहा, ते प्रेम तुमच्या हृदयाला गवशीत येतं, शोधत येतं असं सांगतात. आणि हे प्रेम तुम्ही म्हणलं का नको आपल्याला काही व्यवहार निभवायचा आहे, सगळं प्रेम देवाला देऊन कसं चालेल, बळच ते प्रेम तुमच्या ठिकाणी येणार. आणि उलट त्याच्यामध्ये फक्त काय पाहिजे? भक्त देखोन या भोळे, आत एक आणि बाहेर एक नाही. आपला जर खरंच अंतरंगातून आपल्या मागणी असेल तर त्या परमात्मा जो आहे तो ह्या अशा भोळ्या भक्तासाठी त्याला प्रेम देतो. कारण प्रेम हे देवाच्या कृपेशिवाय मिळत नाही, ते काय बाजारात मिळत नाही. प्रेम देवाचे हे देणे, देह भाव जाये जेणे, न धरावी म्हणे शुद्धी देश काळाची, अशी स्थिती आहे. आणि प्रेम एकदा का निर्माण झालं ते कसं आहे? अविनाशी, ते तुमच्या हृदयातून कधी जात नाही. कारण काय आहे? आत्माच मुळे परमप्रेमास्पद आहे म्हणून आनंदरूप आहे. त्यामुळं हे प्रेम तुम्ही जरी घालवायचं म्हणलं तर जात नाही. कारण का? तुम्ही भगवत कथा करत राहणार, कीर्तन करत राहणार. कीर्तन म्हणजे हे कीर्तन नाही, नामस्मरणरूपी जे कीर्तन आहे ते जर तुम्ही करत राहिलं तर शिळे बळे जेथे कथा, जिथं परमात्म्याची कथा असते तिथं कोठे नदी. त्यांनी काय सांगितलं? नारदामी उभा माझे भक्त गाचे जेथे, नारदामी उभा तेथे, तो परमात्मा येतो. आणि ते म्हणतात तुका म्हणे थोर आशा, प्रेमा घरी विष्णुदासा. खरं सांगतात की या ठिकाणी विष्णुदासाच्या घरी जावा, आपल्याला राहायला मिळावं, ही देवालाच फार मोठी आशा आहे. म्हणून तो भगवान कुठं जरी सापडला नाही तर वैष्णवांच्या घरी राहतो, जिथं काही नाही, सदा झणझणती टाळ. फक्त ते रात्रंदिवस भजनानंद महात्म्य असले की परमात्म्याला कुठं शोधायची गरज नाही. तर संत मानितील मज, तेने वाटत असे लाज, तुम्ही कृपा केली नाही, चित्त माझे मज ग्वाही, गोविलो थोरिवा, दुःख वाटत असे जीवा, तुका म्हणे माया, आवरा हे पंढरीराया. ज्या मनुष्याला काही साधना थोडी केली तर परमात्म्याचे एक मायेचा प्रभाव म्हणून त्याला काही वृद्धिसिद्धी सत्वगुणामुळे लोकांच्यामध्ये मान मान्यता मिळते. अशा वेळेला त्यांनी देवाला काय प्रार्थना केली पाहिजे हे तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात.
की ते म्हणतात माझं जीवनात काय झालं आहे, संत लोक मला फार मानायला लागले, संत मानेतील मज, पण मला ते नाही वाटत असे लाज, पण माझ्या अंतःकरणात ही गोष्ट लज्जा मला वाटते. याचं कारण काय आहे की जोपर्यंत ह्या संतांनी खरी कृपा केली नाही, संत मला खूप मानतात परंतु त्यांची खरी कृपा झाली नाही. आणि ही कृपा झाली नाही कशावरून, तर माझं चित्त मला साह्य, जरी संतांना काय संता ब्रह्मरूप झाले अवघे जन, ते माझे अवगुण न देखती, माझे मज कळो येते अवगुण, काय करू म्हण अनावर. आपण प्रार्थना केली पाहिजे, काय आता आड उभा आहे नारायण दया सिंधुपणा साच करी. संता ब्रह्मरूप झाले अवघे जन, ते माझे अवगुण न देखती. तुका म्हणे काय आहे देवा बरा जाय, हा तुका म्हणे मी तो आपणाशी ठावा. माझी ओळख मला आहे, संतांना नाही. कारण का, संतांना सगळं जग ब्रह्मरूप दिसतं, ते माझे अवगुण न देखती, ते माझे अवगुण कशाला पाहतील. माझ्या अवगुणाचा तपास मला केला पाहिजे आणि त्याच्यासाठी परमात्म्याला हाक मारली पाहिजे, संतांना स्पष्ट सांगितलं पाहिजे नम्रतेने. तुम्ही जरी एवढी मान्यता देत असाल तरीसुद्धा आम्ही अवगुणी आहोत, मी तो अनाथ अपराधी, अशा प्रकारचं आमचं जीवन आहे. तुम्ही दयाळू आहात म्हणून तुम्ही हे या प्रकारचा आमच्यावर हा तुमच्या दृष्टीनं आम्हाला तुम्ही पाहता. म्हणून तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, घालावे पाठीस न धरी उदास मायबापा. तुका म्हणून संत मानतात, त्यामुळं मला लाज वाटते. जोपर्यंत संतांनी कृपा केली नाही आणि अजून माझ्यावर कृपा झाली नाही, का जर कृपा झाली असती तर माझ्या अंतःकरणामध्ये या ठिकाणी भगवंताविषयीचं प्रेम निर्माण झालं असतं, माझ्या अंतःकरणात अहंकार झाला नसता, लोकांनी स्तुती करावी असं मला वाटलं नसतं. याच्यावरून अजून तुम्हीच माझ्यावर कृपा केलेली नाही. उलट लोक जे मला मोठेपणा देतात त्यामुळं माझ्या अंतःकरणात खरा म्हणजे दुःखाचा डोंब उसळतो. आणि ही देवा, ही सगळी तुझी मायाच आहे, मला ह्या मायेमध्ये घालू नको. लोकांनी मला तर मानावं अशा प्रकारचं नाही. जे मानिल तो देईल काही आणि न मानिल तो नेईल काही. तेव्हा लोकमान वमना समान मानणे, वेकांती राहणे विठोसाठी, ही जी स्थिती तुकोबाराय म्हणतात तशी मला यावी. आणि तुका म्हणे माया, ही सगळी माया आहे आणि हे पंढरीराया तुम्ही ह्या मायेपासून मला सोडवा, त्या मायेला आवर घाला. नाही तुम्ही केला अंगीकार तो विठ्ठला, सोंगे न पविजे थडी, माझी फुटकी सांगडी, प्रेम नाही अंगी भले म्हणविले जगी. तुका म्हणे देवा मज वाया का चाळवा. तुकाराम महाराज म्हणतात की हे पांडुरंगा, जोपर्यंत तुम्ही माझा अंगीकार केला नाही तोपर्यंत हे माझं केवळ वरवर चाललेलं जे काही परमार्थाची साधना आहे, ही बहिरंग जीवन माझं आहे. त्यामुळं जर या ठिकाणी आपण नुसता एखादा मोठा पैलवान पोहणार आहोत असं म्हणून आपण जर एखाद्या प्रवाहामध्ये उडी टाकली किंवा पुरामध्ये, तर आपण बुडून जाणार, परतडीला जाणार नाही. आणि जर एखादी फुटकी सांगड जर आपण कबरेला बांधली आणि गेलो तरी बुडून जाणार. त्याप्रमाणे माझ्या अंगामध्ये प्रेम नाही आणि लोक चांगले म्हणतात, या रीतीनं मी खरोखरच साधू झालो असं मला कधीही वाटू नये. आणि असं झालं ना देवा, मला तर वाटतं की तुम्हीच मला हे मायेचा बुरखा किंवा आवरण घालत असतात, तेव्हा हे आवरण तुम्ही आटोपून घ्या, दूर करा. आता चक्रधरा जनी आम्हा सावेरा, तुमची म्हणविल्यावरी जैशी तैशी तरी हरी, काळा आम्हा खाय तरी तुझे नाव जाय. तुका म्हणे देवा आता पण सिद्धी नेवा. हे सुदर्शन चक्र धारण करणाऱ्या परमात्मन या ठिकाणी कदाचित आमच्याजवळचे काही दोष पाहून तुम्ही माझा अभेर कराल, पण तसं करू नका. आम्ही जरी कसे असलो तरी आम्ही तुमचे आहोत, तुझे दास आहोत. तेव्हा जर जसे असेल तसे आम्हाला सर्त करून घ्या. आणि जर आमच्यावर काळाचा प्रभाव होईल तर तुझंच नाव जाईल. म्हणून ह्या कलिकाळाचा प्रभाव आमच्यावर होऊ देऊ नको. आणि आम्ही जी प्रतिज्ञा केलेली आता की या ठिकाणी प्रतिज्ञा आम्ही दासी, प्रतिज्ञा आहे की काय, आम्ही दासी, आम्ही तुझे दास आहोत. आम्ही प्रतिज्ञा केलेली आहे की आम्ही तुझं कायम दास्यत्व करणार आहे. तर ही जी प्रतिज्ञा केली ती प्रतिज्ञा आता तू सिद्धीला ने. सिद्धीला ने म्हणजे काय, माझे चित्त तुझे पायी राह्या ऐशे करी काही, धरून या बाही भवाहा तारी दातारा, चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी धन्य तुझे विठोबा.
मज आईशे कोण उद्धरिले सांगा, ब्रिदे पांडुरंगा बोल तसा, हातीच्या काकना कासया आरसा, उरलं तो मी जैसा तैसा आहे. धन्वंतरी हरिरोग्याचे व्यथे, ते तो काही येथे न देखिजे, तुका म्हणे नाही अनुभव अंगे, वचन वावगे कोण मानी. हे असं आपण आपल्या जीवनामध्ये आताच आपण सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे हा सगळा संवाद आपण देवाशी केला पाहिजे. आणि देव आपल्या हृदयामध्येच आहे आणि तो नित्य विराजमान आहे. आपण तेव्हा ते संवाद करू तर हे तुकाराम महाराजांचे मंत्र आहेत आपल्याला, आणि ह्या मंत्रांचा अर्थ जर आपल्याला कळला तर अर्थाकार वृत्ती होईल आणि भगवान परमात्मा आपल्याला सांभाळून घेईल. म्हणून सांगतात की देवाशी आता बोलतात तुकाराम महाराज, देवा माझ्यासारखे जे जड बुद्धीचे लोक आहेत, अनधिकारी आहेत, आणि त्यांचा तुम्ही उद्धार केला असं कुठं दाखवून द्या ना आम्हाला. मग तुमच्या जगामध्ये ब्रिदे पांडुरंगा बोले, तुमची मोठमोठी प्रतिज्ञा आहे, अनन्य अश्चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाहम्यहं. किंवा तुम्ही असे सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अशी तुमची प्रतिज्ञा आहे. परंतु त्याप्रमाणे तुम्ही खरोखर केलं आहे का? काय अपिचेत सुदराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्या सम्यक व्यवसितो ही सहा. अशा प्रकारच्या दुष्ट दुराचारी नटखट काय चांगला दुष्ट दुराचारी त्यांचा उद्धार केला असं मला दाखवून द्या ना. बरं त्यांचं जाऊ द्या, माझंच उदाहरण मी सांगतो. हातच्या काकणाला आरसा कशाला? आपण म्हणतो ना हातातलं कंकण स्पष्ट दिसतात, त्याला आरसा कशाला पाहिजे? तसं माझं तुझ्यासाठी कोणासाठी केली प्रपंचाची होळी, या पाया वेगळी माये बापा जाळोनी संसार बैसलो अंगणी, नाही तुझ्या मनी मानसी हे सगळ्या संसाराची होळी केली आणि तू मात्र मला काहीच मदत केली नाही. हा हातचा काकणाला आरसा कशाला? उरलो मी जैसा तैसा आहे. मी पहिला जसा होतो ना, किती दिवस दगड पाण्यात ठेवला म्हणजे काय बोटचेपा होत नाही, तसं माझ्या अंतकरणात बदल केला नाही आणि मी तर तुला शरणागत झालेला आहे. तर इथं कधी म्हणतात वैद्याची प्रसिद्धी कधी होते? दुर्धर रोग व्हावा आणि त्या औषधाने बरा व्हावा. लोक म्हणतात हा धन्वंतरी आहे. तसं तो जी प्रतिज्ञा आहे की मी सर्वांचा प्रभू आहे, स्वामी आहे, सर्व नियंता आहे, सर्व शक्तिमान आहे, परंतु मला तर काय असं हा संसाररूपी रोग जो मला जडलेला आहे तो तर काय माझा दूर झाला नाही असं देवाला म्हणतात. म्हणून ते म्हणतात की जोपर्यंत मला अनुभव आला नाही तोपर्यंत तू जरी किती प्रतिज्ञा केल्या ना तर ही तुझी वचनं व्यर्थ आहेत. वचन वावगे कोण मानी, मी हे वचनं मानणार नाहीत. काय ते सामर्थ्य न चले या काळे, काय झाले बळ शक्तीहीन, माझ्या संचिते अनिला शहरी, झाले तुझवरी वरिष्ठते, काय गमाविली सुदर्शन गदा, त्या भिने गोविंदाला जसता, तुका म्हणे काय ब्रिदाचे ते काम, सांडा परते नाम दीनानाथ. ते म्हणतात की मी देवा रात्रंदिवस टाहो फोडतोय तुझ्यासाठी, संपूर्ण तुला शरणागत झालेला आहे, परंतु मला असं वाटतं की या काळामध्ये तुझं काही सामर्थ्य राहिलं नाही. तू जरी किती त्या प्रतिज्ञा आहे त्या प्रतिज्ञा निभावण्यासाठी लागणारं बळ तुझ्याच ठिकाणी मुळात राहिलं नाही. तेव्हा तूच शक्तीन झाला का काय? किंवा माझं जे संचित कर्म आहे, माझं जे पाप आहे बलिवान, त्यांनी तुझी हार त्याच्यापुढं तुला हार घ्यावी लागली. तू जरी म्हणतो ना किती पातकी असला तर उद्धार करतो, पण माझं पाप त्याच्यापेक्षाही मोठं आहे, त्यामुळे तू त्या पापाचं हरण करू शकत नाही. तुझ्यापेक्षा माझं संचित कर्म हे श्रेष्ठ आहे, बलवान आहे असं मला वाटतं. किंवा तुझी जी सुदर्शन गदा आहे, भक्ताच्या काय अभिमानच्छेदी गदा, अहंकाराधिकारांचं निराकरण करणारी गदा आहे, तर ती गदा जी आहे ती गदा तुझ्याकडून हरून गेली का काय? किंवा आणि ते गेल्यामुळं त्या बेने आता माझ्याजवळ माझं सामर्थ्य कमी झालं आणि माझ्याजवळ गदा शंख चक्र ही हत्यारही राहिली नाही, म्हणून तुला लाज वाटते की काय यायला, म्हणून तू मदतही करत नाही, आम्हाला तोंड पण दाखवत नाही. आता काय आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं, तुझं नाव जे दीनानाथ आहे ना, जगी ज्याशी कोणी नाही त्याशी देव आहे, असं तो अनाथाचा नाथ आहे असं म्हणतात. पण मला वाटतं की तेवढं नाव तू आता सोडून दे. ती जे विरुद्ध आहे तुझं, ती जी प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा सोडून दे. बळबुद्धी वेचून या शक्ती, उदक चालवावे युक्ती, नाही चळंतया अंगी, धावे लवना मागे वेगी, पाट मोठ कळा, भरीत पखाला सागळा, भरीत पखाला सागळा, बीजा ज्याशी द्यावे, तुका म्हणे तैसे व्हावे. आता हा अभंग आहे ना, हा अभंग एकदम सोपा आहे याच्यातला, पण याच्यातलं मार्मिक रहस्य काही लक्षात आलं नाही किंवा त्याचा पांगता अर्थ लावायला सुद्धा कठीण आहे. तरी मी आपण थोडी एक ओघ म्हणून सांगतो, पुन्हा जर कधी प्रसंग आला तर आणखी चिंतन करू. तर त्याच्यामध्ये एक उदाहरण तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे की उदक जे असतं, पाणी असतं,
नदीचं पाणी असतं, आपण पाटाने आणतो आणि ते शेताला लावतो, नाहीतर ते पाणी प्रवाहाने चाललेलं असतं. तर त्याच्यामध्ये सांगतात बळबुद्धी वेचून या शक्ती. आपल्याला आपली बळ बुद्धी आणि शक्ती आता वेच करावं लागतं. ते पाणी जे आहे उदक चालवावे युक्ती. पाणी तर ते एका जागी स्थिर राहिले किंवा ते पाणी प्रवाहित होत राहिलेले, पण आपल्याला त्याला जर खरं त्याचा उपयोगिता करायची झाली तर त्या पाण्याला आपल्याला मार्ग काढावा लागतो, चालवावं लागतं आणि ते मोठ्या युक्तीनं चालवावं लागतं. कसं चालवावं लागतं? नाही चलन त्या अंगी धावे लवना मागे वेगी. आता या ठिकाणी नुसतं शब्दकोशाचे अर्थ पाहिलं तर कळत नाही. या ठिकाणी नाही चलन त्या अंगी, ते पाण्याला स्वतःला हालचाल काही करत नाही. ते पाणी त्याच्या पाणी आपल्या ओघाने समुद्राला मिळण्यासाठी जात असतं. त्याच्यात स्वतःचं चलन इकडं जा तिकडं जा असं ते फिरत बसत नाही पाणी. ते लवणामागे वेगी धावे. ते लवण जिथं असेल ते जात. मग लवण म्हणजे मीठ ना. हां हां तर आपल्या शब्दकोशातला अर्थ पाहिला तर लागणार नाही. लवण म्हणजे मीठ असं नाही. लवण लोक म्हणतात ना, काहींची शेताची नावं आहे, कुठे गेला तो लवणात गेला म्हणतात. म्हणजे जिथं पाणी खालारा धावे पाणी, जिथं भाग खोलगट असतो त्याला म्हणतात लवण. तर आता आपल्याला डोकं चालवावं लागतं की जिथं पाणी न्यायचं आहे तिथं लवण आहे. तर लवण आहे म्हणजे ते पाणी लवणाने आपोआप खाली कसं जाईल असं करावं लागतं. पाट मोठं कळा भरीत पखाला सागळा. आता त्यांनी सांगितलं की पाट मोठं कळा. तर या ठिकाणी जे पाणी भरायचं आपल्याला, तर विहिरीतून काढायचं असलं पाणी तर त्यालाही पाट लागतो. त्याला मोठाने ते पाणी काढावं लागतं, थारोळ्यात साचावं लागतं, पुन्हा ते पाटाने वाफ्यापर्यंत न्यावं लागतं. नंतर मोठं आल्यानंतर थारोळ्यातलं पाणी किंवा पाटामध्ये तिथं आपल्याला झारी भरून घ्यावी लागते किंवा त्याला काय म्हणतात पखालीमध्ये भरून घ्यावं लागतं. अशा प्रकारची स्थिती आहे. किंवा भांड्याने त्याच्यामध्ये पखालीमध्ये ओतायचं, झारीनं ते भरायचं पखालीमध्ये, असंही त्याचा. बीजा द्यावे ज्याशी द्यावे तुका म्हणे तैसे व्हावे. आणि ते म्हणतात की जसं आपण बीज पेरलं असेल त्याचप्रमाणे काय होईल, त्या बीजानुसार वृक्ष निर्माण होणार असं सांगतात. म्हणून आपल्याजवळ या ठिकाणी थोडं म्हणजे परमार्थ, स्वामी महाराज म्हणायचे की परमार्थिक होणं म्हणजे बुद्धू होणं नाही, युक्ती असली पाहिजे. भक्ती तशी कशी करायची, कर्माचं अनुष्ठान कसं करायचं, त्याचा अधिकारी कोण, त्याचं स्वरूप काय, साधन काय किंवा त्याचं फल काय, हे सगळं पाहून काळ काय, वेळ काय हे पाहिलं. म्हणून म्हणतात की या ठिकाणी बळबुद्धी वेचून या शक्ती उदक चालवावे युक्ती. म्हणता लागला जवळजवळ अर्थ. न म्हणे सान थोर दुष्ट पापी अथवा चोर सकळा द्यावी एकी चवी तहान हरून निववी. न म्हणे दिवस रात्री सर्व काळ सर्वाभूती तुका म्हणे झारी घेता थांब्याने खापरी. आता म्हणतात की एक लहान आहे, कोणी मोठा आहे, हा दुष्ट आहे, पापी आहे, चोर आहे हे कधी म्हणू नये. सगळ्यांना काय करावं, सगळ्या एकाच चवीनं सगळ्यांना एकच चवी द्यावी. हे पाण्याचा स्वभाव आहे. पाणी युक्तीनं वापरावं हे पहिल्या अध्यायात सांगितलं. पाण्याचा स्वभाव काय आहे, सगळ्यांची ताण भागवणं हे पाण्याचं. तो दुष्ट आहे का पापी चोर हे पाहायचं नाही, नंतर दिवस आहे का रात्री हे पाहायचं नाही. सगळ्या प्राणीमात्रांना हे जे निशाचर प्राणी असतात ना, रात्री पाणी प्यायला जातात. पाणी त्यांना वाघ असो कोणी हरिण असो सर्वांना पाणी देतं. तुका म्हणे धात्री घेता तांब्याने खापरी. आणि या ठिकाणी कोणी झारीनं पाणी घेतलं म्हणजे तोटी असलेला जो गडू आहे त्यांनी घेतलं किंवा तांब्याच्या भांड्यात घेतलं किंवा खापराच्या मडक्यात घेतलं तरी पाणी सगळ्यांना समान असतं की नाही. आता इथे एक गोष्ट सांगितली. आता याच्यात ह्या उदाहरणावरून तुम्ही सिद्धांत किंवा दाष्टांतिकामध्ये करा तर काय सांगितलं, अद्वेष्टा सर्वभूतानाम ना, याच्यामध्ये सर्वच प्राणीमात्रांना सांगितलं. तिथं कोणती ओवी माऊलींची, का गायीची तृषारू व्याघ्राविषय होणे मारू हे नेण्याचे का करू तो ये जैसे. इच्छा चाड नाही नधरी संकोचही काही, नधरी संकोचही काही उदका नेले तिकडे जावे केले तसे सहज व्हावे. मोहरी कांदावस एक वाफा भिन्न रस तुका म्हणे सुख पिढा इच्छा पावे दुःख. आता इच्छा चाड नाही, मनुष्याला कोणत्याही प्रकारची इच्छा नाही, कशाची गरजही नाही, कशाचा संकोचही नाही. हे कशाला आहे, मनुष्याला नाही. उदक म्हणजे पाणी जे आहे त्या पाण्याला काही इच्छा आहे का, त्याला काही गरज आहे का, पाण्याला कधी तहान लागते का, काहीच नाही. बरं त्याला काही संकोच आहे का, कोण आला इथं नको, हा दुष्ट मनुष्य आहे याला नको असं वाटत नाही त्याला. बरं कुणीकडे न्यायचं, तुम्हाला जिकडं न्यायचं तिकडं न्या.
त्याचा मूळ जो मेघ आहे ना त्याचेच गुण त्याच्यात आलेत ना. नाही विचारित मेघ हागंदारी शेत असं तो आहे. आणि जे केले तसे सहज व्हावे, ज्या आकारात तुम्ही दिलं तसं व्हावं. पण मग असं जरी असलं तरी मोहरी कांदा ऊस एक वाफा भिन्न रस. एकाच कांद्यामध्ये मोहरी लावली, ऊसही लावला, तरी कांदाही लावला तरीसुद्धा कांदा हा दुर्गंधयुक्तच राहणार आहे की नाही, मोहरी तिखटच राहणार आणि ऊस गोडच राहणार ना. मग आता त्या पाण्याचा दोष आहे का? पाणी तर सगळ्यांना सारखंच आहे की नाही. ज्याच्या बीजात जो दोष आहे किंवा जे गुण आहेत ते त्याच्या वृक्षामध्ये ते उत्पन्न होताना दिसतात. आणि हे काय याचं तुका म्हणे सुख पीडा इच्छा पावे दुःख. किती याचा अभंग आहे हा? सुरुवात काय? तुका म्हणे सुख पीडा इच्छा पावे दुःख. हां, इच्छा चाड इथं आहे का? किती ह्याच्यात किती अभंग आहे खंदारकर महाराजांच्या ज्ञानेश्वरी? 1884 मी पाय. हां, तर त्यांनी असं सांगितलं की ज्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल प्रवृत्ती असते, क्षमा करा याचं चिंतन होतं, ज्याच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल वृत्ती असते आणि कोणापासून काही मिळण्याची इच्छा असते त्याला काही पदार्थापासून सुख आणि काही पदार्थापासून दुःख असते. परंतु पाण्याला कोणापासून काही इच्छा मिळवण्याची नसल्यामुळे लहान थोर चोर संभावित, खापराची घागर, तांब्याचे भांडे, कांदा ऊस यांचा संबंध आला तरी त्यात सुखदुःखे होत नाहीत. अशीच हरिभक्त संतांची ही अवस्था असते. तर कोणाला अनुकूल प्रतिकूल, कारण काय अनुकूल वेदनियम सुखम आणि प्रतिकूल वेदनियम दुःखम. अनुकूल वाटलं का सुख होतं, प्रतिकूल वाटलं की दुःख होतं. पण त्या पाण्याला अनुकूल आणि प्रतिकूल आहे का? नाही. मग त्याला सुख दुःख पण नाही. तसं संतांना कोणती अनुकूलता प्रतिकूलताच वाटत नाही तर दुःख होण्याचा प्रश्नच नाही. आता की तो अभंग आहे. हां, तरले ते मागे आपुलिया सत्ता कमाई अनंता करुणिया, उसने फेडिता धर्म तेथे कोण, ते तुझा अनन्य तुम्ही त्याशी, मज आयसा कोण सांगा वाया गेला, तो तुम्ही तारीला पांडुरंगा. तुका म्हणे नामासारखी करणी, न देखे हे म्हणी समजावे. हां, तर देवाशी तुकोबाराय पुन्हा प्रेम करतात की जे लोक मागं तरुण गेलेत ना, मोठे मोठे संत वगैरे, त्यांनी स्वतःची कमाई केली, रात्र पाहिला नाही, नकळे दिवस की रात्री अखंड लागले शे ज्योती, रात्रंदिवस त्यांनी तपस्या केली तेव्हा ते तरुण गेले. आणि तो नेम काय, जसे लोक जेवढी साधना करेल त्याप्रमाणे त्यांना फलश्रुती होते. तुझं काही त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं काही नाही, तर तुझे काही त्याच्यामध्ये स्वातंत्र्याने तू त्यांना विशेष काही दिला असं नाही. उसने फेडिता, तू फक्त त्यांचं उसनं फेडलं. उसनं फेडलं याला काही धर्म म्हणतात का? उसने फेडिता धर्म तो, त्याच्यात काय गुण आहे तुमचा विशेष? ते तुला अनन्य झाले म्हणून तू त्यांना अनन्य झाला, असं झालेलं आहे. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. आणि माझ्यासारखा कोणी एखादा मनुष्य आहे आणि तो वाया गेला, हां वाया चाललेला आहे आणि त्याला तुम्ही तारला, असं जगात आहे का काय? तुकाराम महाराजांच्या पुढं आजमेळ आहे, गणिकावेश आहे, सगळं आहे, पण तरी तुकाराम महाराज म्हणतात माझ्यासारखा जर एखाद्याला, मला जर तू तारलं तर खऱ्या अर्थाने तारलं, नाही तर काय तारलं. तेव्हा तुझ्या नामाचा एवढा महिमा वर्णन केला जातो. पण ते म्हणतात तुझं जसं नाव आहे, नाव म्हणजे पतित पावन दीनानाथ अशी जी नाव आहे ना, तसा तो मुळीच नाही. म्हणून तो नामदेवराय म्हणतात ना, तुझं अवतार पूर्ण आहे म्हणून मी आलो तुझ्या दाराला, पण तू पतित पावन नाम ऐकून आलो मी द्वारा, परी पतित पावन होशी म्हणून जातो माघारा. तुझं नाम तैशी नाही करणी, तुझं जर नाव आहे तसे काय तुझं कृती नाही. आणि हे न देखी नामासारखे तुझे करणी मला दिसत नाही, म्हणून तू हे माझं मत जे आहे ना परी मनी समजावे. तू मनात समजून जा बरं का, नाही तर तू लगेच म्हणशील मी खरोखरच पतित पावन आहे आणि मी दीनानाथ आहे. तू दीनानाथ मुळीच नाही. कवनाशी भांडो कोण माझे साहे, कोण मज आहे तुझं विन, धरिले उदास दूर दुरांतरे, सांडी एक सरे केली माझी, ऐकोनी माझे नाही कशी बोल, देखोनी या खोळबंती घेशी, तुका म्हणे एके गावीची वस्ती, म्हणून खंती वाटे देवा. आता ते म्हणतात आता मी देवा, पण मी तुझ्याशी इतकं भांडत राहिलो, पण एक मला जाणीव आहे,
आता मी दुसरं कोणाशी मग माझ्याशी कशाला भांडतो, माझा तुला काही उपयोगच नाही. पण आता भांडायला तरी दुसरी जागा कुठे? मी दुसऱ्याशी कोणाशी भांडलो आणि कोण मला सहाय्य होणार आहे? मला माहिती आहे जडाचा उपयोग नाही, जीवाचा उपयोग नाही. राहिला तो तूच आहे. भांडायचं काय, तू सुखदुःख तुझं सांगू. जरी करायचं झालं तर तुझ्याशी भांडायचं, नाही तर भांडायचं तरी कोणाशी? आणि तुझ्या विषयात मला आहे तरी कोण? आणि तू मात्र मला खूप दूर असं धरलेलं आहे. आणि तू असं केलं, एकदम मला टाकून दिलं. म्हणजे काय, काही दिवस लळा दिला त्याच्यासाठी, तर मलाही वाटलं तुझ्यापासूनच माझं सर्व कल्याण होणार आहे. पण मला आता दिवसेंदिवस चांगलं कळलं आहे की तू एका क्षणात माझा त्याग करू शकतो. आणि मी किती जरी सांगितलं तर तू कानावर सुद्धा घेत नाही. आणि तू जर मला पाहिलं ना तर जणू काही न पाहिल्यासारखं होतो. आणि त्याच्या ठिकाणी जणू काही तुझ्या डोळ्यावर एखादं वस्त्रच पांघरून घेतो आणि मी जणू काही तुला दिसत नाही. इकडं मी रात्रंदिवस किती मोठा आकांत करीत आहे, पण तू त्याच्या कानावर सुद्धा घेत नाही. मला दुसरं काय वाटत नाही, परंतु आपण दोघं एकाच गावात राहणारे आहेत ना, आहे की नाही? एका गावच्या माणसांनी तरी मदत केली पाहिजे ना एकमेकाला. बरं, मी म्हणतो असं नाही. वेदाने सांगितलं काय? वेदाने सांगितलं की जीव आणि परमात्मारूपी ईश्वररूपी दोन्ही पक्षी जे द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम स्वस्वजा समानम वृक्षम स्वजाते. पुढं काय? तयोरन्य पिपलम स्वाद्वत्य अन्यस्नन्यो अभिचाकशिती. मी तर दुःखाने होरपळलं आणि तू टुकटुक पाहतो, आहे की नाही? कारण तुझं साक्षी स्वरूप आहे की नाही? त्यामुळं मला वाईट वाटतं. आपण दोघं एकाच हृदयात राहणारे दोन पक्षी आहे की नाही? एकमेकाच्या सुखदुःखात जर आपण नाही सहाय्य करणार तर दुसरं कोण करणार आहे? परमार्थी विसरले तर हे काय? तर ते सांगतात नाही काष्टा काय, आळविता कंठ शोकला भीतर आयुष्य वेचे धीर नाही म्हणा. अजून का नये हे तुझ्या अंतरा, दिनाचा माहेरा पांडुरंगा. धन दिशे डोळा दगडाचे परी, भोगते शरीरी विष झाले. चुकलो काय ते मज क्षमा करी, आळिंगुनी हरी प्रेम द्यावे. अवस्था राहिली रूपाच्या अंतरी, बाहेरी वितरी सर्व काळ. तुका म्हणे माझे सकळ उपाय, पांडुरंगा पाये तुझे आता. भगवान परमात्मा तुकाराम महाराज आतापर्यंत एवढे बोलले ना, फक्त ऐकून घेतात, मनात कौतुक करतात. बोल बोल काय बोलायचं, एकदा अनुकूल बोल, प्रतिकूल बोल, काय ऐकून घेतात. आता तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझं आळवणी करता करता माझा कंठ सुकून गेला. आता माझं आयुष्य संपन्न आले, आता माझा धीर खचलेला आहे. आणि अशा वेळेला तू अजूनही येत नाही आणि माझ्या हृदयामध्ये प्रत्यक्ष प्रगट होत नाही. आणि तू तर दिनांचं अनाथांचं माहेरघर आहे असं तुझ्याविषयी माझी धारणा आहे. आणि माझं जर पाहिलं, तू म्हणतील नाही अजून तुझं मन कुठं गुंतलं आहे. माझं कुठं गुंतलं नाही. हे जर धन पाहिलं ना तर धन मला दगडासारखं वाटतं. आणि जे शब्दस्पर्शादी विषयाचे भोग आहे ते मला विषयाप्रमाणे वाटतात. आणि माझ्या अंतःकरणात अवस्था फक्त तुझ्या रूपाचं, दिव्य रूपाचं चिंतन एवढंच आहे. आणि मी बाहेर पाहतो तेव्हाही तुझंच चिंतन करतो, आणि डोळे झाकतो तेव्हा आत तुझंच चिंतन करतो. मग तेव्हा म्हणतात, मग तुम्ही असं का करता, दुसरं कोणाचं करा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुला एवढं कसं कळू नाही, तुला सर्वज्ञ म्हणतात. माझ्या जीवनातले सगळे उपाय आणि अपाय हे कळू नये तुझे पायच. त्यामुळं आता मला तुझ्या पायाशिवाय दुसरा कोणताही आधार नाही. भावा नाही काष्टाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन. प्रेमप्रीतीचे बांधले तेन सुटे काही केले, पदरी घाली पळा बाप निर्बळ साठी बाळा. तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे. आता तुकाराम महाराज आणखीन म्हणतात देवाला, तुकाराम महाराज एवढं जरी झालं तरी मग तुला जो कोणी तुझ्यावर दया करणार असेल त्याला शरण जा. तुकाराम महाराज म्हणतात की एवढं जर तुम्हाला वैराग्य आहे तर माझी तुम्हाला काय गरज आहे. कोणतंही जरी असलं ना, या ठिकाणी मुमुक्षुत्व असो, साधनचं त्याला काय म्हणतो आपण, विवेक असो, वैराग्य असो, समाधी षटका असो, सगळ्याला जर परमात्म्याचा आश्रय नसला ना सगळी फुकट आहेत सगळी. तेव्हा ही गोष्ट तुकाराम महाराज म्हणतात. आणि परमात्म्याशी मी भांडलो, पण मला एक माहीत आहे की अरे मग मी असं आहे तर कशाला मला शरण येतो. तर मी सांगतो नाही काष्टाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन. तो जो माऊलीने सांगितलं की जो भ्रमर जो आहे तो मोठे मोठे लाकडाचे ओंडकेच्या ओंडके कोरतो. की भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे, तो कळिके माझी सापडे कोवळी आहे. अशा प्रकारचं आहे की भ्रमर एवढा करतो,
परंतु ज्यावेळेला तो एखाद्या कमळाच्या पाकळीवर बसतो त्यावेळेला ते कमळ रात्री मिळून जातो आणि त्याचा देह पडतो, परंतु तो बाहेर निघत नाही. बरं, ज्यांनी काष्ट कोरू शकतो त्याला त्या कमळाचं पत्र कोरून जाणं काय बाहेर निघायला काय अवघड आहे का? पण देवा तुझा स्वभाव असा आहे की काष्टाचा गुमान नाही तुला, तू कंसासारखे धेंड मारू शकतो, परंतु जर भक्त तुझ्याजवळ आला ना तर तू त्याच्यात गोवला जातो, गुंतला जातो, त्याला सोडत नाही. आणि हे जे प्रेमाचं स्वरूप आहे ना, प्रेमप्रीतीचे बांधले परस्पराचं यांनी प्रेम केलं का तुका म्हणे येथे पिशे आणि तेथे तैसे असेल. भक्तांनी प्रेम केलं की त्याच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये तू आपोआप सापडतो. हाही स्वभाव तुझा मला ज्ञात आहे. बरं, असं आहे, मला हे माहीत आहे का मी करील तेवढंच तू प्रेम करेल, न सुटे काही केले. एकदा मी तुला प्रेमाने बांधलं की तू कितीही प्रयत्न केला तरी तू माझ्या हृदयातून पुढं जाऊ शकत नाही. आणि याचं उदाहरण तुकाराम महाराज देवाला समजावून सांगतात. वडील मोठे पैलवान असतात हिंद केसरी आणि घराच्या बाहेर जायला निघाले. तो मुलगा आला आणि तो मुलगा म्हटला की बाबा आज जायचं नाही. ते म्हणे जाणार मी. आणि त्याने धरलं धोतर धरल्यावर अरे नाही जात, बस खाली बसा, माझ्याबरोबर जेवा, मला तुम्ही भरवा, सगळं करतो. आता तो पैलवाने त्याने त्या मुलाला घराच्या बाहेर फेकून देऊ शकला असता की नाही, पण पदरी घाली. तिथं बाप काय झाला, किती सबळ असला तरी निर्बळ झालेला आहे. तसं तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे. आपल्या केवळ भावना किंवा आपलं जे प्रेम आहे त्या प्रेमामुळं त्या प्रेमाचे देव फार घाबरतो. प्रेम केला का त्या भीतीनं देवे भावे आकारावे, देव लगेच त्याला काय करतो, आकार धारण करतो. परमात्मा असा आहे की काय ते भागवतामधले श्लोक आहेत ना की भगवान कुंतीच्या याच्यातच हे वाटतं जे तथा परमहंसानाम मुनीनाम चामलात्मनाम भक्तियोग विधानार्थम कथम पश्येम ही स्त्रिया, अशा प्रकारचं सांगतात की जे मोठमोठे मुनी त्या मुनींना खऱ्या रीतीनं अशा प्रकारचं तुझं दिव्य स्वरूप दाखवलं का ते सगळे तुझ्या प्रेमात भुलून जातात. तर मी तर काय तुझ्या अगोदरच प्रेमात भुललेलोच आहे, त्यामुळं या ठिकाणी तुला आकार द्यायला काहीच हरकत नाही. तू निर्गुण निराविकार असला तरी माझ्या भावाच्या भीतीनं तो आकाराला येतो असं सांगतात. भावाचे आबळे आम्ही निर्भर दुबळे नाही अनिकाची सत्ता सदा समाधान चित्ता तर्का नाही ठाव येथे रिघावया वाव एकछत्री राज्य तो क्या पांडुरंगी काज. आपण जेवढा आत्तापर्यंत विचार केला तरी ह्या विचाराच्या द्वारा आपल्याला हा विचार परिपूर्ण झाला पाहिजे. आज नाही नुसतं भांडतच बसायचं असं नाही. देवाशी संवाद करताना काही ह्या भांडणाचा परिणाम आपल्याला झाला तर तो पण तुकाराम महाराज हे शेवटल्या अभंगात सांगतात. भावाचे आबळे आम्ही निर्भर दुबळे. आमच्याजवळ भाव आहे आणि त्या भावाचं बळ आम्हाला माहीत आहे. त्याचं काय आहे, जर आम्ही एकदम निर्भर झालो म्हणजे परिपूर्ण आनंद रूप झालो किंवा भयरहित झालो किंवा परिपूर्ण झालो, केवढं ह्या भावाचं काय आहे, बळ आहे. आणि तसं पाहिलं तर आम्ही जरी दुर्बळ असलो, बाहेरून जरी असलो, आम्ही दुर्बळ दिसत असलो, पण आम्हाला माहीत आहे भावा इतकं बळ कुठंच नाही, भावा इतकी शक्ती आमच्याजवळ भावाचं बळ आहे, जरी वरवर आम्ही दुबळे असलो तरी. आणि असं आहे की आता ज्याच्याजवळ भाव आहे परमात्म्यावर, जसं त्या यांनी सांगितलं ना की निष्पांडवी पृथ्वी करीन, आणि मग अर्जुनन ते काय द्यूत खेळत होते, विचारलं अहो उद्या जायचं आणि तुम्ही काय इथं द्यूत खेळता. त्यांनी सांगितलं कृष्णाला माहीत आहे का, म्हणे हो माहीत आहे कृष्णाला. मग जाऊ द्या म्हणे, तो पाहिलं लगेच चालव द्या डाव म्हटले. कारण का तर देवाला कळलं की आम्ही निश्चिंत आहे, तोच सर्वांचा रक्षण करता आहे. तसं म्हणतात की आम्हाला आता आमच्यावर कोणाची सत्ता चालू शकत नाही, आमचं समाधान ही नित्य राहते, कोणत्याही देशात काळात आमचं समाधानात भंग होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट मात्र आहे, सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे, तर्का नाही ठावं येथे रिघावया वाव. या ठिकाणी कुतर्काला कधीच प्रवेश, इथं पण आणि परंतु नाही. आम्ही देवावरचं खूप भाव आहे, पण नाही. आता भाव आहे ना, आता उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जावं, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. आता आम्हाला परमात्मा जो आहे ना, काय होईल ते होया शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. आम्ही तर्क करणार बसणार नाही, संशय घेणार नाही. अनेक जन्म आम्ही संशय घेतले तर कुठंच गाडी आमची पार झाली नाही. आता एक जन्म तरी कोरा कळायला लागल्यापासून आता भगवंतावर श्रद्धा ठेवू, त्याच्यावर निर्भर राहू, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि आता आमचं काय राजे, एकछत्री राज्य
तुक्या पांडुरंगी काज. आमचं एक छत्री राज्य आहे आता. आणि कोण आहे आमचा राजा? कोण आहे? विठोबा सावळा. तो आता पांडुरंग आमचा राजा आहे. हे पांडुरंग महाराज हे काय आहेत? राजे आहेत. आणि ज्याला स्वतंत्र लागतं, कोणाचंच ऐकत नाही, त्याला पांडुरंग म्हणतात ना, ऐक नाही. तर ते सांगतात एक छत्री राज्य तुक्या पांडुरंगी काज. तुकाराम महाराज म्हणतात का आता आमचं कर्तव्य कोणाचे? काही जरी बोललं तरी आम्हाला हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. आमचं कार्य कोण आहे? तुक्या एक छत्री काज राज्य तुक्या पांडुरंगी काज. नाही अनिकाची सत्ता सदा समाधान चित्ता. याच्यातून तुकाराम महाराजांनी सांगितलं अशा प्रकारचं जे भगवंताशी संबंध करील, अशा प्रकारचा प्रेम कलह करील, आधी वैधी भक्ती करील, नंतर प्रेम लक्षणात्मक भक्ती करील आणि त्याच्याद्वारा त्याला तत्त्वज्ञानोत्तर प्राप्त होणारी ही जी ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मिका भक्तीची अनुभूती, त्या अनुभूतीमध्ये त्याला असंच वाटेल की माझं एक क्षत्रिय राज्य आहे, जगात मला कोणाची गरज राहिलेली नाही, तर्काला कोणत्याही प्रकारचं स्थान नाही. आणि काय सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. काय सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो ऐसा कोठे आठवची नाही देहीचं विदेही भोगोदशा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्य अंगा. अशा प्रकारची स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी. असो या ठिकाणी आपल्याला यथाशक्ती यथामती ह्या अभंगाचं धावतं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केला. या ठिकाणी ही सर्व गुरुवर्य प्रातस्मरणीय चंदेले नानांची कृपा आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळं बसलं ही त्यांची कृपा आहे आणि त्याच्यामुळं बोलता आलं ही पण काय आहे? त्यांचीच कृपा आहे. म्हणून या ठिकाणी आपण यथाशक्ती यथामती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. थोडासा वेळ जास्त झाला किंवा अधिक झाला, परंतु आपल्याला थोडं ह्या अभंगाची पूर्तता झाली. असो या ठिकाणी आता जे राहिलेले दिवस आहेत सर्वांना आमची तर अशी इच्छा आहे की इथं कोणी ऐकायलाच आलं पाहिजे असं नाही, पण किमान ह्या जे काही 18 दिवसातलं हे वायुमंडल आहे, तर हे वायुमंडल याच्यामध्ये एक अलौकिक दिव्यता तुकाराम महाराजांच्या मंत्राच्या ह्या उच्चारणाने होत आहे. तेव्हा सगळ्यांनी येऊन इथं फक्त माऊलीचं दर्शन घेऊन गेलं तरी चालेल. म्हणून सर्वांची उपस्थिती 18 दिवसात एक क्षणभर का होईना कोणाची व्हावी. ऐकायला आले तरी जागा नाही हे इथं एवढ्यांची, त्यामुळं फोनवर ऐकावं. ऑनलाईन भरपूर लोकांना ऐकता येतं. याच्यामध्ये इथं थोडे आले तरी पण ज्यांना शक्य आहे त्यांनी इथं एकदा येऊन जावं असे माऊलींच्या संस्थानाच्या माध्यमातून सर्वांना प्रेमपूर्ण विनंती करून या ठिकाणी आजच्या चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम कृष्ण भगवान की जय. पुढील सत्र दुपारी बरोबर 3 वाजता सुरू होईल.